तर मंडळी, शिवाजी महाराज म्हटलं तर त्यांचे अनेक पैलू आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यात काही गाजलेल्या लढाया, काही पर्टिक्युलर त्यांनी केलेल्या मोहिमा ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यातलीच एक मोहीम म्हणजे लाल किल्ल्यावरती घडवलेलं शाहिस्तेखानाची जी बोटं छाटलेली आहे तेच सर्जिकल स्ट्राईक. आपण डिटेलमध्ये जाणून घेतलेलं आहे की काय प्लॅनिंग केलं होतं, कशा पद्धतीनं त्यांनी तो हल्ला घडवून आणला. तर विद्याधर रायरीकर सर यांनी आपल्याला खूप डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. चला तर मग बघूया. तर कसे आहेत म्हणजे गोलगप्पामध्ये स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत विद्याधर रायरीकर सर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्याला माहिती आहे की सर्जिकल स्ट्राईक हे आपण शब्द ऐकला होता मागच्या काही 5-6 वर्षापूर्वी. ते पाकिस्तानामध्ये आपण केलं होतं. पण भारतामधला पहिला सर्जिकल स्ट्राईक जर आपण म्हटला तर तो शाहिस्तेखानाच्या जी बोटं कापलेली आहे तो सर्जिकल स्ट्राईक आपण म्हणू शकतो. हा सर्जिकल स्ट्राईक कसा महाराजांनी घडवला आणि कशा पद्धतीनं ही शिताफी वापरली, तर त्यासाठीच सरांना आपण बोललेलो आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. गोलगप्पावरती स्वागत आहे. हार्दिक धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. तुम्हा सर्वांचं मनापासून आनंद व्यक्त करतो. तर थँक्यू सर. तेच आता शाहिस्तेखान, आता जसं मी विषय काढला की शाहिस्तेखानाची लढाई जी झाली, नेमकं शाहिस्तेखानाला पुण्यामध्ये का पाठवलं होतं, इथून आपण सुरुवात करू. नक्कीच. काय असतं माहिती का की एखादी लष्करी मोहीम जेव्हा राबवली जाते किंवा एक मिलिटरी कॅम्पेन जेव्हा होतं तेव्हा त्याला एक नक्की पूर्वपीठिका असते. लक्षात घ्या, तिथे काही केवळ कोणाचे हाऊस म्हणून ते केलं जात नाही. त्याला एक निश्चित काही आधार असतो. एखादी घटना घडलेली असते महत्वाची आणि त्यामुळे त्याची दखल घेऊन त्या पद्धतीने त्या हालचाली झालेल्या असतात आणि त्या राजसत्तांकडून त्या कारवाया झालेल्या असतात. दिनांक 25 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराज पन्हाळगडच्या पायथ्याला पोहोचले आणि त्यांनी पन्हाळगडला वेढा घातला आणि त्यावेळेला पन्हाळगडचा किल्लेदार आश्चर्यचकित झाला की शिवाजी जिवंत कसा. आणि मग त्याला कळलं की आपले खान साहेब जे आहेत ते 72 हुरांकडे रवाना झाले आणि खाली जो आलेला आहे तो मराठ्यांचा महादेव जो आहे, ज्याला छत्रपती शिवाजी महाराज, शिवराय असं म्हटलं जातं, तो शिवाजी पन्हाळगडला आलेला आहे. आणि पुढच्या 3 दिवसात जे 28 नोव्हेंबरला महाराजांनी पन्हाळगड ताब्यात घेतला. संपूर्ण पन्हाळगड त्यांनी रात्रभर जागून पाहिला. भोज शिलाहारांची ती अत्यंत अप्रतिम राजधानीचा तो किल्ला महाराजांना अत्यंत आवडला. आणि मग आपल्याला माहिती आहे त्याच वेळेला पुढच्या काळामध्ये सिद्दी जोहरला अली आदिलशाह बादशाह जो होता विजापूरचा, त्यांनी महाराजांना पन्हाळगडावरती ते होते त्यावेळेला त्यांच्यावरती पाठवलं. तो जेव्हा येत होता तेव्हा महाराज मिरजेच्या किल्ल्याला होते आणि तो येतोय अशी खबर लागताच महाराज परत पन्हाळगडला आले आणि पन्हाळगड त्यांना सुरक्षित वाटला. परंतु जवळपास 35,000 सैन्यानिशी सलाबत खान सिद्दी जोहरनी पन्हाळगडला वेढा दिला. आणि पुढच्या काळामध्ये महाराजांच्या अनेक हालचाली ज्या होत्या त्या फसल्या. त्यांना असं वाटलं होतं की जेव्हा मुसळधार पाऊस सुरू होईल तेव्हा वेढा ढिला पडेल आणि आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकू. एकदा तर नेतोजी पालकरांनी सुद्धा प्रयत्न केला पण तिथेही त्याला माघार घ्यायला लागली. सपशेल पराभव झाला नेतोजी पालकरांचा. महाराजांनी हा पन्हाळगडावरून पाहिलं त्याचं सैन्य पळत सुटलेलं. आणि त्यावेळेला अली आदिलशहाच्या डोक्यात आणखीन एक युक्ती आली. त्यांनी दिल्लीच्या दरबारी बादशाह औरंगजेबाशी संधान मानलं आणि त्याला एक पत्र लिहिलं की आम्ही आमची एक मोठी थोरली फौज सलाबत खान सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली शिवाजीचं पारिपत्य करण्यासाठी, शिवाजीला कायमचा त्याचा समूळ निर्मूळ नाश करण्यासाठी पाठवलेली आहे. या वेळेला तुम्ही देखील तुमची जी फौज आहे ती आमच्या सहाय्याला पाठवा. आपण संयुक्तपणे एक मोहीम राबवू आणि आपल्या इस्लामचा, आपल्या सल्तनतींचा शत्रू असलेला हा शिवाजी भोसला याचा कायमचा काटा काढू. आणि त्यासाठी त्यांनी ते पत्र पाठवलं. औरंगजेबाला देखील ही युक्ती पटली आणि त्यांनी त्यावेळेला आपली फौज स्वराज्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी एक गोष्ट केली की विजापूरकरांबरोबर त्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली नाही, तर त्यांनी स्वतंत्रपणे ती मोहीम राबवायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निवड जी झाली ती शाहिस्ता खानाची निवड झाली.
मग आता त्यावेळी त्या काळात मुघलांचं कसं साम्राज्य कसं होतं, काय सिच्युएशन होती त्यावेळी? हे बघा, मुघलांचं जे साम्राज्य आहे ते आपल्याला माहितीये की बाबरापासून, म्हणजे बाबरानी याची जी पायाभरणी केली आणि त्याच्यावरती ते मुघल साम्राज्य उभं राहिलं. एक त्यावेळेचं संपूर्ण भारतवर्षातला, आणि तो भारत अखंड भारत आहे, लक्षात घ्या तुम्ही, बरोबर. की अफगाणिस्तानापासून तो श्रीलंकेपर्यंत आहे, आणि गुजरात पासून तो ब्रह्मदेश म्हणजे आजचा जो बर्मा किंवा म्यानमार ज्याला म्हणतात बरोबर. तिथपर्यंत एवढी ती त्या भारताची व्याप्ती आहे. त्या संपूर्ण भारतवर्षामध्ये एक अत्यंत बलाढ्य साम्राज्य म्हणजे ते मुघल साम्राज्य, किंबहुना त्यावेळची ती आशियातली एक महासत्ता, अत्यंत सुसंपन्न, समृद्ध आणि सामर्थ्यशाली असं हे साम्राज्य होतं. प्रचंड लष्करी सामर्थ्य, प्रचंड आर्थिक सुबत्ता ही त्यांची स्थिती होती. अत्यंत उत्तम दर्जाची युद्ध सामुग्री, संसाधनं त्यांच्याकडे होती. आणि त्याच वेळेला त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं आपण तर नुकतंच उदयाला येत असलेलं हिंदवी स्वराज्य, त्या स्वराज्य सूर्याचा नुकतंच कुठेतरी उदय झालाय, शिवसूर्याचा उदय झालाय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमच्याकडे काय होतं? कुठल्याही प्रकारची सुसंपन्नता नाही. जे राज्य ताब्यात होतं ते सुद्धा, आता लक्षात घ्या की शिवाजी महाराजांचं राज्य राज्याभिषेकाच्या वेळेला जे होतं महाराष्ट्रात तेच 3.5 जिल्ह्याचं होतं. मग आता 60 साली, 74 साली जर ही परिस्थिती असेल तर 60 साली काय परिस्थिती, 63 साली काय असू शकते? काहीच नव्हती. अत्यंत अपुरी फौज. मोगलांची जी फौज आहे ना त्यावेळेस पाठवलेली, शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली 1.25 लाखाची फौज आहे. आणि महाराजांची फौज किती आहे तुम्ही कल्पना करू शकता? काय वाटतं तुम्हाला कोणाला? की आपल्या श्रोत्यांना माहिती असेल कदाचित, किंवा जे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे, पण सर्वसामान्य माणसाला हे माहिती नसतं. सगळी मिळून घोडदळ पायदळ मिळून 15,000ची फौज आहे. आणि मोगलांच्याकडे जबरदस्त तोफखाना आहे, फिलनाळा आहे, म्हणजे हत्तीवरच्या तोफा आहेत, शुत्तरनाळा, उंटावरनं उडवायच्या तोफा आहेत, घोड्यावरनं उडवायच्या तोफा, जेजाले आहेत, हातनाळे आहेत, गरनाळे आहेत. काय नाही त्यांच्याकडं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत हा लढा झालेला आहे. मग आता थोडक्यात कसं आहे की बाबा ह्याच्यामध्ये ज्यावेळी शाहिस्तेखान, म्हणजे आता तुम्ही म्हणताय, म्हणजे आपण बघितलं की उमलतं फुल आहे ऍक्च्युली स्वराज्य त्या काळामध्ये. होय. आणि पुण्यामध्ये सुरुवात शिवाजी महाराजांनी तेच केली की बाबा सोन्याचा नांगर फिरवला. होय. आणि तिथून मग खरं तर स्वराज्याची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. आणि परत तिथंच लाल महालावरती म्हणजे शाहिस्तेखान येऊन राहिला, त्यावेळेला परत म्हणजे स्वराज्यासाठी किती धोक्याचं होतं हे बघा. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आताच सांगितलं की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं एकूण क्षेत्रफळ त्या राज्याभिषेकाच्या वेळेला जर 3.5 जिल्ह्यापुरतं मर्यादित असेल तर शायस्ता खान जेव्हा आला तो किती साली आलाय तो मी तुम्हाला सांगतो. 28 जानेवारी 1660 तो औरंगाबादेवरनं निघाला. आणि तो औरंगाबादलाच होता. याचं कारण असं आहे, तो दख्खनचा सुभेदार आहे त्यावेळेला. आणि दख्खनचा सुभेदार हा औरंगाबादला असायचा. दख्खनचं हेडक्वार्टर्स खोजस्त बुनियाद औरंगाबाद हे होतं, लक्षात घ्या. आणि 9 मे 1660 पुण्याचा पाडाव झालेला आहे. पुण्याला काही कोट वगैरे काही नव्हता. तो पूर्वीच आदिलशहानी त्या रायराव आणि काशी रियानतराव देशपांडे वगैरे त्याची मंडळी जी होती ती पाठवली होती शहाजीराजांच्या विरुद्ध फौज. त्याच वेळेला तो सगळा उद्ध्वस्त झालेला होता. तो उद्ध्वस्त झालेला पुन्हा परत दादाजी पंत कोंडदेव जिजाऊ साहेब मासाहेब महाराज आणि आपले बाल शिवाजी महाराज यांनी ते वसवलेलं होतं. म्हणजे ते किती छोटंसं पुणे आहे बघा त्यावेळेचं. जेमतेम 4-5 हजाराची वस्ती आहे. आणि स्वराज्य जे आहे ते कोंढाणा म्हणजे सिंहगड, तोरणा राजगड, लोहगड विसापूर वगैरे हे इथपर्यंतच त्याचं विस्तारलंय. पूर्वेला तर तुमचं स्वराज्य नाहीच आहे, काही उत्तरेलाही नाहीये. म्हणजे कुठेही जर जायचं झालं तर तुम्हाला पूर्ण हे त्याचा सेंटर पॉइंट आहे. ते मावळ मुलखाचं हृदय आहे त्यावेळेचं. बरोबर. तर ते हृदयावरतीच तो घाव आहे. त्या हृदयातच तो काटा घुसलेला आहे त्यावेळेला शाहिस्तेखानाच्या यांनी. ते स्वराज्यासाठी ते अत्यंत धोक्याचं होतं. ती खरं सांगायचं झालं ना तर मी म्हणून मृत्यू घंटा होती ती. मग या घटनेनंतर स्वराज्याचा आत्मविश्वास किती वाढला? या घटनेनंतर स्वराज्याचा आत्मविश्वास जो आहे तो प्रचंडच वाढलेला आहे. प्रचंड वाढलाय. म्हणजे पुढे किती विश्वास वाढावा की त्या लाल महालातली जी एक कारवाई झाली. आता आपण तुम्ही मध्येच एकदम हा प्रश्न विचारला. खरं तर हा पुढचा प्रश्न चालला असता मला, पण हरकत नाही. प्रश्न योग्य आहे अत्यंत. की जर आम्ही 50 लोक घेऊन एवढ्या एका जबरदस्त सरदाराचा, म्हणजे त्याच्या आत्ताच्या शब्दांमध्ये जर बोलायचं झालं
किंवा आत्ताचं जर त्याचं रँकिंग पाहायचं झालं मिलिटरी रँकिंग, तर तो सुभेदार आहे. म्हणजे एक संपूर्ण सुभा त्याच्या ताब्यात आहे, एक रिजन त्याच्या ताब्यात आहे. हे सध्या कुठं असतं आर्मीमध्ये, कोणाच्या ताब्यात असतं? हा लेफ्टनंट जनरल असतो, त्याच्या अंडर एवढे असतं, तो हा लेफ्टनंट जनरल आहे त्याचा. तर त्याला 50 लोकांनी पराभूत केला त्याच्या संपूर्ण सैन्यानिशी. 50, फक्त 50. आणि घेऊन किती निघाले होते लोक? 2000. त्यातल्या 400 बरोबर घेतले. त्या 400 मधली परत 200ची विभागणी केली आणि 800 लोक जे आहेत त्यातले 800 लोक मोरोपंत पिंगळांच्या नेतृत्वाखाली, 800 लोक नेतोजी पालकरच्या नेतृत्वाखाली, आणि ते घुसतात, त्याच्यावरती कारवाई करतात, यशस्वी होतात, सुखरूपपणे परत आपल्या राजधानीमध्ये जातात. गरुड जसं घरट्यामध्ये जावा त्या तत्परतेने ते जातात. पुढे आत्मविश्वास इतका वाढलेला आहे जबरदस्त की मराठ्यांनी साल्हेरच्या युद्धामध्ये फेब्रुवारीच्या 1672 मध्ये 70,000 फौज मोगलांची आणि 40,000 फौज मराठ्यांची आहे. महाराजांचा हुकूमच होता त्यावेळेला. साल्हेरला वेळा पडलेला होता 70,000 फौजेचा. इखलास खान मियाना, बहादूर खान, दाऊद खान कुरेशी सारखे जबरदस्त सरदार त्यावेळेला तिथं होते. आणि मोरोपंत पिंगळ जे होते उत्तर कोकणात होते, प्रतापराव गुजर वरती होते. लिहून पाठवलेले पत्र की वर घाटे जाऊन प्रतापरावस मिळावे, दोन्ही मिळून खान मारून चालवावा. म्हणजे दाऊद खानाला मारून फन्ना उडवून मोगलांना हाकलून द्या, फेकून द्या, महाराजांचा हुकूम आहे. आणि झालं ना ते. 40,000 फौजांनी 70,000चा जबरदस्त पराभव केलाय. आणि तिथं आत्मविश्वास आला की आतापर्यंत आपण गनिमी काव्याने यांच्याशी लढत होतो, आता आपण आपली फौज कमी असताना त्यांची फौज जवळपास दुप्पट असताना देखील उघड्या मैदानामध्ये यांना मारून आपण आपल्या लष्करी कारवाई फत्ते करू शकतो. इतका जबरदस्त आत्मविश्वास आलेला आहे. आता युद्धाचं जे आहे आपण म्हणजे शाहीद सेगनाचं जे डिटेल मध्ये बघतोय आपण, हे झाल्यानंतर एवढा विश्वास आलाय. होय. पण त्या क्षणाची जर आपण विचार केला तर काहीतरी मी ऐकलं की 3 वर्ष त्याला असंच छानपैकी हे केलं. 3 वर्ष शाहीद सेगन तिथं होता. याच्यातलं तो होता. मी तुम्हाला सांगितलं की 9 मे 1660 तो पुण्यात आलेला आहे. बरोबर. तो आल्या आल्या त्याचा मुक्काम जो आहे तो लाल महालात त्यांनी मुक्काम आपला. लाल महालच का निवडला हे काय आहे का? काय असतं माहिती का? हे बघा, एक तर छान शौकी आणि आयशो आरामात वाढलेली ही मंडळी, हा, त्यांना त्यांचे सगळे ते शोक पुरवायचे, त्याच्यासाठी आराम हवा सगळा. तो काय बाहेर तंबूत राहणार आहे का? दुसरी गोष्ट अशी आहे की तुझा वाडाच मी ताब्यात घेतला राहता, हा एक सायकोलॉजिकल पण एक हे असतो ना की पुन्हा तुमचं हृदय, तुमचं केवढंच आहे तुमचं स्वराज्य, एक घागरभर पाणी ओतलं तर वाहून जाईल. खरं तर एवढी फौज आणलीच कशाला, हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. बरोबर. हा, खरंय. ते हा एक दबाव तंत्र आहे त्यावेळेचं. बरोबर. आणि बरं, एवढा वर्ष तुम्ही जे आता तो प्रश्न विचारला की 3 वर्ष का केलं काय यांनी 3 वर्षामध्ये, त्याची एकमेव त्याची प्राप्ती आहे, एकमेव अचिव्हमेंट आहे, ते म्हणजे चाकणचा संग्रामदुर्ग त्यांनी ताब्यात घेतला. आपल्याला सगळ्यांना माहिती. पण तो सुद्धा वेळा 55 दिवस चालला आणि 56व्या दिवशी तो सुरुंग तो जो उडाला, तटबंदी उडालेली होती जवळपास 7-8 दिवस आधीच, म्हणजे 47-48व्या दिवशीच. त्यामुळे 56व्या दिवशी तो नाईलाज आणि फिरंगोजी नरसाळ्याला त्याला द्यायला लागला. म्हणजे आता ह्याच्यात 55 तासाचा पण नाही तो किल्ला, 55 तासात ती गडी आहे, त्याला मी किल्ला पण म्हणत नाही. पण तो 55 दिवस कसं काय, जरा तर एलॅबरेट करू शकणार का? हा, तर एलॅबरेट म्हणजे काय झालं, काय केलं म्हणजे एवढं काय आहे माहिती का, की तो इथं आला शायस्ता खान, आणि मग त्यांनी आपल्या सैन्याच्या, आता तो मी तुम्हाला सांगतो, 77,000 पायदळ, 77,000 घोडदळ आहे त्याचं, हा, म्हणजे कॅव्हलरी आपण ज्याला म्हणतो ती, आणि 30,000 पायदळ आहे, म्हणजे थलसेना ज्याला आपण म्हणून ती आहे. याच्या व्यतिरिक्त अत्यंत सुसज्ज त्याचा तोफखाना आहे. हा, 100 उंट फरासखान्याचे होते. फरासखाना कशासाठी असतो माहिती? कापड चोपड त्याच्यासाठी. ते 100 उंट होते, विचार करा. आणि भांडते हत्तीच नुसते 400 होते त्याचे. इतकं जबरदस्त बळ होतं. त्याच्या त्यांनी तुकड्या केल्या, आणि तुकड्यांना त्यांनी एका कामकरी सांगितले. त्याला असं वाटत होतं की आपण पटकन जिंकून घेऊ ते, पण ते शक्य नाही झालं. आणि त्यातली एक तुकडी त्याला कळलं की चाकणला जो संग्रामदुर्ग आहे तो शिवाजीच्या ताब्यात आहे, तर तो जिंकून घ्यावा म्हणून त्यांनी पाठवली. ही खबर जेव्हा लागली तेव्हा चाकण 84 त्याला असं म्हणतात, चाकणच्या परिसरात असलेली 84 गावं
तिथल्या जनतेने तिथनं पोबारा केला. पण ते करता करता त्यांनी एक गोष्ट केली, सगळं फार बेचिराग करून टाकलं, सगळं जाळून पोळून टाकलं. त्याला दाणा वैरण सुद्धा मिळाला त्याच्या सैन्याला, आणि मराठे छापे घालतच होते. महाराज अडकलेले त्यावेळेला पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये. हे लक्षात घ्या की आपला राजा अडकलेला आहे तिकडं, तोही मृत्यूच्याच दाढे. ते खरं बोलायचं, तिकडचंही त्याचे काय आहे ते काय भयानक होतं. पन्हाळगडवरनं ती सुटका जी 11 जुलै 1660 रोजी ते जे सटकले तिथनं 600 मावळ्यांनी, आणि तो जो 21 तासाचा जो सगळा जो संग्राम आहे त्यातले 7-8 तास त्या पावनखिंडीतला तो आहे, बाजीप्रभूंच्या देहाची चाळण उडालेली होती. आणि तो अक्षरशः रक्ताचा प्रत्येक अर्घ्य विनवत होता की स्वातंत्र्याच्या सूर्य आता तरी प्रसन्न हो. ही परिस्थिती आहे त्यावेळची. आणि अशा याच्यातही मराठ्यांनी लढवला ना तो किल्ला. आणि मग महाराज सुटून आले आणि त्यांनी हे पाहिलं. त्यांनी सांगितलं फिरंगोजी नरसोबांनी निरोप पाठवला की देऊन टाका. माणसांची जीवनची नासाडी किती. महाराजांना प्रत्येक माणसामध्ये त्याची तुम्हाला एकच वाक्य सांगतो की जेव्हा तानाजी मालुसरे गेले ते मूळ वाक्य असे, गड आला पण सिंह गेला असं नाहीये. ते कादंबरीत आलेलं वाक्य आहे, डॉक्युमेंट्स मध्ये, ओरिजिनल डॉक्युमेंट्स मध्ये आलेलं वाक्य आहे की माझा एक गड आला पण एक गड गेला. म्हणजे माझा एक एक माणूस किती महत्वाचा आहे, तर एकेका गडा इतका तो महत्वाचा आहे. रामचंद्रपंत अमात्यांचं फार सुंदर वाक्य आहे की राज्य अजिंक्य होतात ते गडकोटांमुळे, आणि गडकोट जे अजिंक्य होतात ते अभेद्य मनाच्या माणसांमुळे. हे आहे ना, हा धगधगता इतिहास आजही धगधगतोय. बरोबर. नाही, मग त्याच्यामध्ये 55 दिवसाची जी लढाई आहे त्याच्यामध्ये असं पण आहे ना की ती भिंत पाडायचे, परत हे रात्रीतून उभा करायचे. हो, ते केलंय ना त्यांनी. अहो, पुरंदरला सुद्धा पुढे केलेलं आहे त्यांनी. पण शेवटी मर्यादा असतात. हो, तुमचं त्या गढीमध्ये असून किती लोक असणार, 500-1000 डोक्यावरनं पाणी. बरोबर. आणि बाहेरनं जो वेढा आहे तो जवळपास 15-20 हजार लोकांचा वेढा आहे. किती दिवस गढीला किती दिवस. मग त्यानंतर आता एक तो किल्ला घेतला, त्याची म्हणजे काय म्हणतात की त्यानं जे काय केलं ते एक किल्ला घेतला, पण 3 वर्ष. अहो, ते असं आहे की म्हणजे 1 हात लाकूड आणि 9 हात ढलपी किंवा 10 हात ढलपी. तशा तर मोंगलांचा स्वभावच असं आहे की करायचं एवढं दाखवायचं एवढं. त्यांनी लगेच त्याचं पत्र लिहून पाठवलं ना औरंगजेबाला की विजय मिळवला पहिला. पण औरंगजेबाचं त्याला अभिनंदनाचं पत्र आलं. बरोबर. मग आता हे 3 वर्षानंतर हे ठरलं कधी आणि ठरलं का की बाबा आता ह्याला बस, ह्याला आता आपण युद्ध म्हणजे काहीतरी करायचं ह्याला ह्याचं. बरोबर आहे, अगदी खरे. आता याच्यामध्ये काय आहे की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं 77,000 घोडदळ, 30,000 पायदळ आलेले. त्याच्यामध्ये ना माणसं कुंकुणीत बघा तुम्ही, त्याच्यामध्ये फार मोठमोठे सरदार आहेत. 60 अत्यंत महत्वाचे सरदार आहेत. त्याच्यावरती आणखीन एक सरदार जो आहे तो आहे जोधपूरचा महाराज यशवंतसिंह राठोड. आता हे राठोड घराणं जे आहे ना ते मूळ म्हणजे आपल्याला ती घराणी माहिती आहे. ते कछवा घराणं जे आहे अंबरचं, म्हणजे मिर्झा राजांचं. त्याच्या व्यतिरिक्त मेवाडचं घराणं आहे की ते आहेत सिसोदिया. तर हे सिसोदिया आणि हे राठोड ही जी घराणी आहेत, बिकानेर आणि जोधपूरचे जे राठोड जे आहेत ते या मेवाडच्याच घराण्यातले आहेत. आणि हे कछवा अंबरचं घराणं. बरोबर आहे. तर हे कोण आहेत मूळ माणसं ही? कछवा घराणं जे आहे ते कुशापासून निर्माण झालेले. राजा कुश, प्रभू रामचंद्रांचा जो ज्येष्ठ पुत्र, त्याच्यापासून नाही म्हणून कुशवा कछवा ते आहे. आणि लवाची जी हे आहे ते डायनेस्टी, ते हे लोक आहेत. तर आता याच्यामध्ये कोण कोण होतं बघा. त्याच्यामध्ये जे शमस खान पठाण नावाचा आहे, लोदी खान आहे, हाऊद खान आहे, सुलतान मिर्झा आहे, नंतर खोजा सुलतान, खोजा भंगड. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन बरीच नाव आहेत. लोदी खान आहे, दिलावर मौलूद आहे, अब्दुल बेग आहे, आणखीन काय नामदार खान, कामगार खान, हे शायस्ता खानाचे सख्खे भाचे आहेत, ते आहेत. याच्या व्यतिरिक्त मी आता जे सांगितलं तो खोजा सुलतान, खोजा भंगाड हे खोजा सरदार आहेत बरं का. तृतीयपंथी आपण ज्यांना म्हणतो ना ते देखील आहेत. याच्या व्यतिरिक्त राजपूतांचा भरणा किती आहे बघा. त्याच्यामध्ये राजा अनिरुद्ध, राजा प्रद्युम्न, नंतर राजा बिरमदेव सिसोदिया, राजा रामसिंह, राजा रायसिंह, राव भावसिंह, हा भावसिंह हाडा जो बुंदी महाराज त्याला म्हटलेलं आहे तो आहे.
नंतर किशोरसिंह हाडा आहे, अमरसिंह चंदावत आहे. एवढे जबरदस्त एक एक सरदार आहेत सगळे त्याच्यामध्ये. राजे. हा त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला सांगू आणखीन नाव. हा त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक नाव येत आहे. ती एक स्त्री आहे सरदार आहे, तिचं नाव आहे सावित्रीबाई उदाराम देशमुख. आणि हिला 2 पदव्या आहेत. एक आहे पंडिता आणि एक रायबाघन म्हणजे राजव्याघ्री. वाघिणी सारखा तिचा पराक्रम आणि दहशत आहे. म्हणून तो किताब तिला ते 2 दिलेत, ते स्वतः औरंगजेबाने दिलेत, की उदाराम देशमुखांची ही पत्नी, माहूरच्या जो किल्ला आहे ना प्रसिद्ध, तिथले माहूरचे देशमुख, हे वारल्यानंतर हरचंदराय नावाचा एक जो सरदार होता त्यांनी उठाव केला तिथं औरंगजेबाच्या विरुद्ध. तेव्हा ही बाई घोड्यावर स्वारून हाती समशेर घेऊन लढली आणि तिने आपली चोळी जी होती ती बांधली होती एका काठीला, की ही माझी इज्जत आहे, याच्यासाठी लढायचंय. आणि तिने जिंकला तो लढा. हरचंद्रायचा पुरता बिमोड झाला आणि वऱ्हाडातलं जे मोगलांचं जे राज्य होतं ते सुरक्षित राहिलं. तिचा हा पराक्रम पाहून आणि तिची ही मुत्सद्देगिरी पाहून सगळे एकूण तिला पंडिता आणि रायभागन ही त्यांनी किताब दिले होते. ती रायभागन होती त्यावेळेला तिथं. याच्या व्यतिरिक्त आता घरातली मंडळी सांगतो ना, नातेवाईक सख्खे परसोजीराजे भोसले, जीवाजीराजे भोसले, त्र्यंबकजीराजे भोसले कोण आहेत? महाराजांच्या नातेवाईक इकडे ते आलेले आहेत. इतकंच नाही, महाराजांच्या आजोळ घराण्यातला जाधवराव आलेले आहेत, सुरजीराव गायकवाड आहेत, कमळोजी कोकाटे, जसवंतराव कोकाटे, त्र्यंबकजी खंडागळे, अंताजीराव खंडागळे. कुठली माणसं आहेत ही? कोण आहेत? आमचीच माणसं आहेत ना. शिवाजी महाराज जीवावर उदार होऊन इथं आपलं एक साम्राज्य, स्वराज्य, सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि महाराष्ट्रापुरता नाही, केवळ या महापुरुषाची, या योद्धा संन्यासाची, या शिवकल्याण राजाची इच्छा काय आहे, काय संकल्प आहेत बघा महाराजांच्या, ते सापडलेली आहेत वाक्य. की त्यांना विचारलं होतं त्यांच्याच एका सरदाराने, की महाराज आपलं हे स्वराज्य नेमकं आपल्याला कुठपर्यंत वाढवायचंय. त्यावेळी महाराजांचं उसळून उत्तर दिलंय की सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या पहिल्या तीरापर्यंत अवघा मुलूक आपला, या अवघ्या मुलुखाचे स्वराज्य करावे ऐसा मानस आहे. श्रींचं राज्य हिंदवी स्वराज्य रूम श्याम पावे तो या भगव्या झेंडाचा दरारा पोचला पाहिजे. अवघे महाक्षेत्रे मुक्त करावीत ऐसा मानस आहे. सिंधू नदीच्या उगमापासून, कुठे ती सिंधू नदी? लडाखमध्ये उगम पावते. कावेरीचं पहिलं तीर म्हणजे श्रीलंका आहे. तिथपर्यंत अवघा मुलूक आपला, त्याचं स्वराज्य करायचं. श्रींचं राज्य, परमेश्वराचं राज्य आहे, माझं नाही. त्याचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आहे. त्याचे आपण दास आहोत. आणि आपलं हे कर्तव्य की आपली मातृभूमी परत स्वातंत्र्यामध्ये आणायचे, परकीयांच्या जोखडातून मुक्त करायचे. देव, देश, सद्धर्म आणि स्वराज्य यांना सुवर्णाच्या सिंहासनावर प्रस्थापित करायचंय. त्याच्यासाठी हा सगळा जो होम मांडलेला आहे घरादाराचा सुद्धा, तो आहे. आणि पुढं त्यांचं वाक्य आहे, रोम श्याम पावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोचला. रोम म्हणजे रोम आणि श्याम म्हणजे आफ्रिका खंड. काळेत ना ते, महाराजांना माहिती होतं. त्याच्यासाठी आहे महाराजांची इतकी उदात्त भूमिका आहे. केवळ माझ्या मराठी नाही हो, त्या माणसाची. तुम्ही विचार करा, छत्रसाल बुंदेला नोकरी करायला आला होता, त्याला प्रेरणा दिली की अरे तू माझ्याकडे काय होतोयस, तू तुझे वडील राजे होते, बुंदेलखंड स्वतंत्र करतो. तो त्यांनी केला. आणि पुढे बाजीरावच्या काळामध्ये, सोडल्या बाजीरावांच्या काळामध्ये जेव्हा त्याच्यावर संकट आलं, तेव्हा त्याची परत मुक्तता केली बाजीराव पेशव्यांनी. त्यावेळेला त्याचं पत्र आहे की गजेंद्राने जशी विष्णूचा धावा केला तसा मी आज धावा करतोय, तेव्हा जेवत असशील तर हात धुवून ये बाजीरावा तू. प्रेरणा कोणाची ही? छत्रसाल बुंदेल्याला काय किंवा आमच्या थोरल्या बाजीराव पेशव्यांना का श्रीमंतांना? शिवाजी महाराजांची. आता तुमचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे मी येतो की 3 वर्ष होता मग काहीच केलं नाही आणि मग काय झालं, तर असं काय झालं सांगतो. एक तर मगाशी सांगितलं आयुष्य आरामी प्रवृत्ती. उत्तरेत असताना सतत मोहिमा यांच्या चालायच्या काबूल कंदारकडे, बरोबर आहे. तिथं जो पठाणांकडनं मार खाल्लेला होता जबरदस्त, तो परत परत नको वाटायचो. ते आपल्याला आता लक्षात येत नाही. तुम्ही लक्षात घेतो पठाण, तुम्ही आत्ताच बघा ना, अफगाणिस्तान काय आहे, ते तालिबान वगैरे काय भयानक चिवट लोक आहेत. 1000 वर्ष ती लढतातच आहेत, त्यांना काही त्याचं काही घेणं देणं नाही. तेव्हा ते बलुचिस्तान मधले बलोच जे आहेत ते
आणि रशियासारखी महासत्ता तिथं आपलं वर्चस्व प्रस्थापित नाही करू शकली. अमेरिकेलाही जमलेलं नाहीये ते. त्या भूभागावरती आता आपण राजनैतिक आपलं वर्चस्व गाजवतोय बघा गेल्या 10-11 वर्षात. ती प्रेरणा शिवाजी महाराजांची आहे. आणि अशा वेळेला महाराज, मी मगाशी सांगितलं की ते पन्हाळगडच्या वेळेत अडकून पडलेले होते. त्यामुळे तोपर्यंत तर शाहिस्ता खानाच्या विरुद्ध काही थेट कारवाई करता येत नव्हती. मग ते सुटून जेव्हा आले राजगडावरती, मग त्यांचा ती मध्ये एक कारतलब खानाची मोहीम झाली, ती फसली, पूर्ण अंगाशी आली. त्याच्यामध्ये ती रायबागन देखील होती. तिने फक्त एकच वाक्य ऐकवलं त्याला की खान साहेब, काही जर प्राप्ती होणार असेल तर पुरुषांनी एखादा उद्योग हाती घेण्यात शहाणपणा आहे. आपण हा जो काही प्रकार केलेला हा शुद्ध वेडेपणा आहे. शिवाजी अत्यंत उदार मनाचा आहे. अजूनही संधी आहे, शिवाजीला शरण जा आणि ह्या सर्वनाश जो चाललाय आपल्या डोळ्यात तो थांबवा. आणि मग निरुपायानी कारतलब खानाने शरण जाऊन ते सगळं वाचवलं. सगळी कथा त्यांनी येऊन सांगितली होती लाल महालात शायस्ता खानाला. आता झालेलं आहे असं की शिवाजी महाराजांना तर याचा काटा काढायचा आहे, परंतु हा काही तिथनं हलायला तयार नाही. इतकंच नाही तर मगाशी ज्या नामदार कामगार खानांचा मी उल्लेख केला, कोण आहेत याचे, तर ह्याचे भाचे, सख्खे भाचे, म्हणजे हा यांचा मामा आहे. शायस्ता खानाला 2 बहिणी आहेत बरं का. हा माणूस जो आहे हा नुसता केवळ एक मोठा सरदार किंवा सुभेदार नाहीये दख्खनचा त्यांचा, तर तो त्यांचा नातेवाईक आहे अत्यंत जवळचा. शायस्ता खानाचं नाव जे आहे ना, तुम्हाला कल्पना आहे का शायस्ता नाव? हे जे शायस्ता खान हे नाव नाहीये त्याचं, हा त्याचा किताब आहे, त्याचं टायटल आहे, त्याची पदवी आहे ती. त्याच्या किताबांसह, त्याच्या पदव्यांसह त्याचं जे नाव आहे ना ते काय माहिती? खान ई खानान अमीर उल उमराव नवाब आझम मिर्झा अबू तालिब शायस्ता खान. मी मगाशीच सांगितलं की जहांगीर बादशाहानी त्याला ही पदवी दिलेली होती शायस्ता खान. शायस्ता याचा अर्थ सत्पात्र. सत्कृत्य तर कधी केलेलं दिसत नाहीये, पण तरी सुद्धा शायस्ता खान आहे. ते मोगलांच्याकडे ते पदव्याच असायच्या. आता नाही का, म्हणजे हरले तरी आहे. आता आसिफ मुनीर नाही का, स्वतःला त्यांनी फील्ड मार्शल एवढा मोठा पराभव, ते त्यांच्याकडे ती परंपराच आहे. मी अगदी म्हणजे ओपन बोलतो, काय माझ्यावर कोणाला काय टीका करायची असेल, काय व्हायचं असेल तर होऊ द्यात, त्यांनी काही मला फरक पडत नाही. आता खान ई खानान, खान हा शब्द मूळ तो मंगोलियातला आहे. खान म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठांचा श्रेष्ठ किंवा श्रेष्ठांमधला श्रेष्ठ. खान ई खानान अमीर उल उमराव, अमीर उल उमराव, उमराव आहे मोठा. नवाब आझम, नवाबांमधलाही सर्वात मोठा. मिर्झा याचा अर्थ राजपुत्र. आणि अबू तालिब एवढंच त्याचं नाव आहे. आणि मग परत पुढची पदवी आहे ती शायस्ता खान आहे. अबू तालिब फक्त नाव आहे. एवढं त्याचा तो सगळं, आणि ते इतकं बडं प्रस्थ आहे ते. त्याला पाठवलंय का, तर केवळ बादशाचा तो नातेवाईक नाही, मामा आहे म्हणून नाही, तर अत्यंत शूर कर्तबगार सेनापती आहे. त्याला मी आत्ताच सांगितलं खूप मोठा अनुभव आहे, मुत्सद्देगिरीचा पण, म्हणजे डिप्लोमॅसीचा पण आहे, आणि प्रत्यक्ष लष्करी कारवाईचा देखील आहे. आणि या त्याच्या 2 बहिणी आहेत. मुमताज महल, की जिच्या स्मृतीप्रित्यर्थ तो ताजमहल तो सगळा उद्योग करून त्यांनी बांधला शहाजहांनी, ती त्याची सख्खी बहीण आहे. आणि त्याला आणखीन एक बहीण आहे, तिचं नाव आहे फरजाना बेगम. त्या फरजाना बेगमची ही 2 मुलं, नामदार खान, कामगार खान. आणि फरजाना बेगमचा पती जाफर खान हा मुघल सल्तनतीचा वजीर. बघा ते काय बडी प्रस्थ आहे ती. तर ही 2 मुलं एक दिवशी त्याच्या समोर आली, त्याचे भाचे. हा, आणि ते त्याला म्हटलं की मामूजान, म्हटलं काय हे किती दिवस आपण असंच करत राहणार, तुम्ही आम्हाला हुकूम करा, फौज द्या, आम्ही जातो आणि शिवाजीचं साम्राज्य जिंकून घेतो आणि लवकर आपण इथनं उत्तरेत परत निघून जाऊ. शायस्ता खान इतका, आता मी तर म्हणेन की ते आता जे बघा ते ISI आणखीन ते पाकिस्तानी फौज आहे ना, ती बघा बरोबर ती त्यांची जी म्हणजे प्रजा मरतीये, आघाड्यांवरती मार खातात, पण यांच्या आयशो आराम काही कमी होत नाहीत. बघा सगळीकडे यांच्या अमेरिका, UAE मध्ये वगैरे मोठमोठ्या दौलती आहेत, तिथं जाऊन आईश करतायत. शाहिस्ता खान हा त्याच रांगेतलाय, ते DNA मध्येच आलेलं आहे त्यांच्या. तर त्याचं उत्तर असं आहे की तू हे जे काही बोलतोस, तर नामदार खानाला म्हटला की तू हे बोलतोस किंवा तुम्ही जे काही बोलताय ना, म्हटलं जवानीच्या जोशात बोलताय. आपण जर असं केलं, शिवाजीचा जर पराभव केला पूर्ण, स्वराज्य जिंकून घेतलं त्याचं, तर बादशाहांना दक्षिणेमध्ये कोणी, दख्खनमध्ये कोणी मोठा शत्रूच उरणार नाही, आणि ते परत आपल्याला बोलवतील दिल्लीमध्ये आणि आपल्याला
काबूल कंधारला पाठवतील पठाणांची लढाई, तुला माहितीये सगळं तर काय प्रकार आहे. त्यापेक्षा हे पुन्हा अत्यंत उत्तम आहे म्हटलं, सगळे सुखावलंय अत्यंत सुखात आपल्याला राहता येतं, उत्तम हवा उत्तम पाणी आहे, नाच गाणी चालली, अक्षर नाच गाण्याला तर ऊत आल्या होता त्या लाल महालामध्ये, ही परिस्थिती होती. अशा प्रकार तो चिवटपणे तिथं राहतोय, निघायलाच तयार नाही हो. पण आता तो नाही निघायला तयार तर कोणीतरी जाऊन त्याचा पराभव करायला पाहिजे. पण आता शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा वापरलेली युक्ती परत वापरत नाहीयेत ते. शाहिस्ते खानाकडे वकील वगैरे पाठवून झालेलं होतं, पण त्यांनी असं काही त्याला ऐकलं नाही की तुम्हाला भेटायला ये. बरं तोही आला नसता, कारण त्या अफजल खान प्रकरण नुकतंच घडलेलं होतं. काय होणार त्याची दहशतच इतकी होती की पुढपर्यंत शेवटपर्यंत ती होती ती दहशत. आणि त्यामुळे मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की नाही, आता आपण स्वतः याच्यामध्ये उतरायचं आणि जायचं आणि त्याचा पूर्ण पराभव करायचा. शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्यच तुम्हाला सांगतो ना मी, की तुम्ही शिवाजी महाराजांचं जे पहिलं जे कॅम्पेन आहे ते फत्तेखानाचं, ते पहिलं स्वराज्यावरती आलेलं संकट, 5,000 सैन्य घेऊन तो आलेला होता. तेव्हा तुमचं सैन्य किती ना, तुमच्याकडे राजगड तोरणा सोडलं तर कुठले किल्लेही नव्हते, एक तो सिंहगड होता फक्त, बरोबर आहे. अशा वेळेला पुरंदरावरती गेले, तो ताब्यात नाही, तिथल्या किल्लेदाराला ते जे होते किल्लेदार ते त्यांच्या घरोब्यातलेच होते, सरनाईक, त्यांना आपल्या बाजूला करून घेतलं आणि तो हे केलं. तर वयाच्या 18 वर्षापासून या माणसाचं वैशिष्ट्य आहे की लीड बाय फ्रंट, लीड बाय एक्झाम्पल. स्वतः आघाडीवर जायचं. आघाडीवर जायचं म्हणजे कसं, सैन्यामध्ये स्वतः राहायचं, परत आपण आघाडीला, आपल्या मागे सगळे, बरोबर, हा विश्वास द्यायचा सैन्याला आणि आपल्या अद्वितीय लष्करी नेतृत्वाची ओळख, त्याचा परिचय आपल्या हाताखालच्या लोकांना द्यायचा आणि त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण करायची, त्यांच्या हृदयामध्ये एक स्फुल्लिंग चेतवायचं. महाराजांना ना पराक्रमाची अत्यंत हौस होती आणि पराक्रमाची हौस हसायलाच लागते. पराक्रमाची हौस नसेल तो पुरुष कसला. महाराज हे खऱ्या अर्थाने पुरुष होते, सर्वार्थाने ते पुरुषोत्तम होते. महाराजांचा आदर्श जो आहे ना तो श्रीकृष्ण आहे. लक्षात घ्या की महाराजांची जी राजनीती जी आहे ना, त्या राजनीतीमध्ये त्यांचे आदर्श जे आहेत ते श्रीकृष्ण आहेत. इशारतीचे बोलू नये, करावयाचे सांगू नये, सांगितले ते करू नये, समर्थ म्हणतात. समयी धारिष्ठ धरणे, अद्भुताची कार्य करणे, देणे ईश्वराचे, हे ज्याचे गुण आहेत ना, त्या 18व्या दशक 6वा समास उत्तम पुरुषामध्ये निरूपण, दुसरा उत्तम पुरुष निरूपण समास आहे. कुठेही महाराजांचा नावाचा उल्लेख नाहीये, पण शब्दचित्र जर पाहिलं सद्गुणांचं, ते महाराजांचं शब्दचित्र त्यांनी उभं केलेलं आहे. हे त्यांच्या संबंधांवरती अप्रत्यक्षरित्या प्रकाश टाकणारं ते वाङ्मय आहे. असेच महाराज आहेत शिवाजी महाराज. आणि त्यांनी ते ठरवलं की आता नाही, आता बस झालं, खूप झालं, त्याला आता खानसाहेबांची पालखी आता सेटल व्हायचाच प्रयत्न करतोय, त्याला आता जाऊया, वेळीच त्याला उखडून टाकायचं. हे जे तण आहे, ही विषवल्ली जी आहे, त्यातून उखडली पाहिजे. कारण अक्षरशः रानडुकरं जशी मुसंड्या मारून मारून उभ्या शेताची नासाडी करतात ना, तशी या मोंगलांनी स्वराज्याची नासाडी केलेली होती. मग आता जेव्हा ठरवलं तेव्हा आता जायचं, अटॅक करायचं, आपण काहीतरी करायचं, त्याला मारायचं किंवा काय, ते आता पुढे आपण बघू. पण जसं अफजल खानासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं होतं, तसं इथं आता ऍक्च्युली कसं, अफजल खान येणार होता भेटीसाठी, म्हणजे एक त्यांच्याच टेरिटरीमध्ये येणार होता. पण इथं एक वेगळं गोष्टी काय होत्या की 1.5 लाखाची सैन्य आहे, फौज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला घुसायचंय आणि त्याला मारायचंय. तर असं काय वेगळं प्लॅनिंग केलं असेल त्यांनी? हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना की आता तुम्ही एक म्हटलात की अफजल खान आला होता, तो आला होता म्हणण्यापेक्षा त्याला खेचून आणलेला होता. तो यायला तयार नव्हता, तो शहाणा आहे तो माणूस. एक लक्षात ठेवा, अफजल खान म्हणजे शरीर कमावलेलं आणि डोकं कमावलेलं, ही जी काय आपल्याकडे समजूत आहे ना, ती पहिली काढून टाकायला लागते. त्यासाठी अफजल खान हा काय आहे हे पाहायला लागतं, त्याची प्रकृती काय आहे हे पाहायला लागतं. हा शाहिस्ते खानाच्या नेमका विरुद्ध प्रकृतीचा माणूस आहे. अत्यंत आपण ज्याला म्हणू ना, म्हणजे काय, अत्यंत सक्रिय, कष्टाळू असा म्हणा, दीर्घोद्योगी ज्याला म्हणू ना, तो आहे. तो नीच प्रवृत्तीचाच आहे, आपल्या देवदेश धर्माविरुद्धच उठलेला आहे, परंतु तो या पद्धतीचा माणूस आहे. अत्यंत उत्तम ऍडमिनिस्ट्रेटर आहे. आपल्या योजना अंमलात आणण्यासाठी साम दाम दंडभेद याचा कुठलाही तो उपाय शिल्लक ठेवत नाही.
नीतिमत्ता वगैरे त्याच्या शब्दकोशांमध्ये ते नाहीयेत. त्यामुळे त्याला भुलवून त्याची घमेंड जी होती त्याला आणखीन हवा देऊन त्या घमेंडीचा जो अग्नी होता तो आणखीन प्रज्वलित करून त्याला इकडे खेचून आणला. आणि मग जे काही झालेलं होतं ते इथं काय होतं माहिती का, इथं हा येणार नाहीये. आता आपल्याला जायचंय तर 1.25 लाखाचा फौज असलेला सुभा आहे हा, 1.25 लाखाची फौज असलेला. 1.25 लाख फौज मी मागाशी तुम्हाला सांगितलं काय काय आहे की 77,000 घोडदळ आहे, 30,000चं पायदळ आहे, याच्या व्यतिरिक्त बाजार बुणग्या आहेत, सुसज्ज तोफखाना आहे. त्या तोफखान्यामध्ये कुठकुठल्या प्रकारच्या तोफा आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भांडते हत्ती 400 आहेत. हे आपल्याला करायचं आहे, हे महाराजांनी ठरवलेलं होतं. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग तेवढं जबरदस्त असायलाच पाहिजे ना. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषय, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. हे जे समर्थांनी मुख्य हरिकथा निरूपण, त्यामुळं एक चित्ताला ना एकाग्रता आणि स्थैर्य आहे. जो माणूस ज्याला एकांत मानवला त्याला सगळ्यांच्या आधी कळतं. एकांतात बसून तजविजा कराव्यात समर्थांनी सांगितलेलं आहे. काही गलबला काही निवांत, ऐसा कंठीत जावा काळ. लोकांत आणि एकांत या दोन्ही गोष्टी तुम्हाला साध्य व्हायला पाहिजेत. त्या ज्याला साध्य होतात ना त्यालाच राजकारण आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साध्य होतात. शिवाजी महाराज या दोन्ही गोष्टींमध्ये फार वरच्या पातळीला, किंबहुना ते त्या एव्हरेस्टच्याही वरती गेलेले आहेत त्या बाबतीत. आणि त्यामुळे महाराजांनी जे काही प्लॅनिंग केलंय, महाराजांची प्रत्येक गोष्ट तुम्ही पहा, अत्यंत जबरदस्त योजना, अत्यंत उत्तम प्रकारे अभ्यास करायचा आणि मगच पुढचं पाऊल ठेवायचं. आणि मग ते ठेवलं ना की ते विचार करायचा. या बाबतीत मला सावरकरांचा आदरणीय म्हणजे वंदनीयच नित्यो ज्यांचं स्मरण आपल्याला असलं पाहिजे. अहो रात्र प्रातस्मरणीय सुद्धा तर आहेच आपल्याला. आपले हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचं एक वाक्य आहे, ऐशी सृजनशील मने हवीत की जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन अंमलात आणतील. बघा महाराजांच्या व्यक्तिमत्वाशी जुळतात की नाही वाक्य. अहो स्वातंत्र्यवीरांचा आदर्श सुद्धा स्वतः महाराजच आहे. बघा ना. त्यामुळे महाराजांनी सगळी ती योजनाबद्ध हे केली. त्याच्यामध्ये महाराजांचे लष्करी नेतृत्वाचे ते एक अद्वितीयता जी आहे ती दिसून येते. त्याच्यामध्ये त्यांचं बुद्धिचातुर्य दिसून येतं. त्याच्यामध्ये आपल्या सवंगड्यांना बरोबरच्या विश्वासात घेणं आणि त्यांचं मनोधैर्य उंचावणं हे दिसून येतं. इतकंच नाही तर कुठे जर कोणाला काही दगाफटका झाला तर त्याला वाऱ्यावर कधी सोडलेलं नाही. त्याच्या घरापर्यंत ते स्वतः पोहोचलेले आहेत. त्याच्या घरच्यांना हे दिसतंय आपल्याला इतिहासामध्ये. त्यामुळे शिवाजी महाराजांचं जे एक स्टेनलेस कॅरेक्टर जे आहे आणि प्रत्येक बाबतीत स्वतःहून पुढे व्हायचं, धुरेने युद्धात जायचं, हे जे त्यांचं जे आहे ना, त्यामुळे त्यांच्या सैन्याचं मनोधैर्य इतकं उंचावलेलं असायचं की महाराजांच्या शब्दासाठी लोक वाटेल ते करायला तयार व्हायची. माहिती होतं की माझा राजा माझ्या घरच्यांना, माझ्या कुटुंबियांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही. मग तो दिवसच का निवडला स्पेशल? काय असं विशेष होतं? खूप सुंदर प्रश्न हा. आणि हा प्रश्न ना प्रत्येकाला पडायला पाहिजे. तो जो तुम्ही आता प्रश्न विचारलाय त्याच्याकडे मी थेट येतोय की शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी ही कारवाई केली तो जो महिना, आता तुम्ही जो म्हटलात की मध्ये मग शिवाजी महाराजांनी एवढा वेळ का घेतला, की आल्यावर सुद्धा त्याचं कारण आहे. महाराजांना माहिती आहे की पुढं जो काही काळ येतोय त्यातला हा जो अमुक अमुक जो महिना, एप्रिलचा जो महिना आहे तो यांचा रमझानचा महिना आहे. आणि रमझानच्या महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हे मुस्लिम मंडळी जे असतात ते त्यांचा जो पंथ आहे त्या बाबतीत त्यांचं जे आचरण अत्यंत कट्टर असतात. म्हणजे मला त्यांचं कौतुक वाटतं या बाबतीत की कुठल्याही प्रकारची तडजोड नाही, इतकी ती निष्ठा त्यांची असते. आणि दिवसामध्ये म्हणजे मी काही मंडळी अशी पाहिली आहेत की दिवसा थुंकी सुद्धा गिळायची नाही म्हणतात. आता हे आत्ता जर असेल तर 350 वर्षापूर्वी किती असेल? खूपच कठीण ते काळ. त्या काळामध्ये ते मग काय व्हायचं की संध्याकाळी जेव्हा चंद्रदर्शन होणार त्यानंतर मात्र यांना खायची परवानगी असायची. आणि अर्थातच मग जड अन्न जे असेल ते सडकून खाण्याकडे कल असायचा. आणि एकदा असं जड अन्न सडकून खाण्याकडे कल असेल की कलंडायला वेळ किती लागतोय हो, गाढ झोप लागायची. महाराजांनी याचा अभ्यास केलेला होता. हे जे रिलिजियस आस्पेक्ट जे आहेत ना
ते आज देखील आमच्या सैन्य दलांच्या कारवायांमध्ये लक्षात घेतले जातात आणि त्याप्रमाणे होतात. पण मला कौतुक याचं वाटतं की आज तर सगळे ही संसाधनं आहेत की मॉडर्न मिलिटरी सायन्सेस ती सगळी डेव्हलप झालेली आहेत. परंतु बघा की हे सगळं झालं किती त्याचे युद्ध त्या ज्या म्हणजे मी काय म्हणतो की तुमची युद्ध सामग्री बदलली, तुमची टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्स झाली, तरी बेसिक जे असतात ना, जे फंडामेंटल्स जे असतात युद्धाचे ते लष्करी कारवायांचे तेच राहतात. महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी या सगळ्याचा किती बारकाईने अभ्यास केलेला होता हे याच्यातनं आपल्याला दिसून येतं. आता दुसरी एक गोष्ट जी आहे ती म्हणजे जसं त्यांचं हे रिलिजियस आस्पेक्ट त्यांनी लक्षात घेतला, तसं आणखीन एक गोष्ट महाराजांनी लक्षात घेतलेली आहे की महिना एप्रिलचा आहे, उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये काय होतं आपण पाहतोय. बरं, आता ही धरणं बिरणं झाली, त्यावेळी कुठं होती धरणं बिरणं किंवा कालवे. आपल्या ज्या मावळातल्या ज्या नद्या आहेत त्या उन्हाळ्यामध्ये एक तर त्या कोरड्या ठळक पडायच्या किंवा पाणी जरी असेल तर अत्यंत कमी पाणी असायचं, कुठेतरी गुडभागावरची कमराभर जेमतेम पाणी असायचं. आपल्याला आता त्याचा जो फन्ना उडवल्यानंतर आपल्याला पाळायचंय तिथनं. महाराजांच्या डोक्यात आहे की आपल्या बरोबर माणसं किती आहेत, 50 माणसं आपल्या बरोबर आहेत. फक्त 2000 मधली फक्त 50 माणसं आपण आत घेऊन जाणार आहोत. वेळ अत्यंत कमी आहे. त्या मर्यादित कालावधीमध्ये आपल्या कमीत कमी सैन्याशी आपल्या बलाढ्य शत्रूचा, त्याच्या पूर्ण सैन्याचा आपल्याला पराभव करायचा आहे, त्याच्या मनोधैर्यावरती आघात करायचा आहे. याच्यासाठी महाराजांनी हाही अभ्यास केलेला होता. ही जी परिस्थिती आहे ती आपल्याला नदी ओलांडायची आहे. नदी कुठं ओलांडायची, कशी ओलांडली ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आता या प्लॅनिंग मध्ये महत्वाचं काय होतं की बाबा त्यांना मारायचं होतं शाहिस्ते खानाला. एक लक्षात ठेवा की 2 गोष्टी असतात अशा कारवायांमध्ये, की तुमचा जो शत्रू असेल त्याच्यातला जो बलाढ्य सेनापती असेल किंवा सर्वोच्च सेनापती आहे त्याचा, किंवा त्याचा खालचा जो कोणी असेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की या मिलिटरी कन्सेप्ट आहेत 2IC, सेकंड इन कमांड वगैरे. निदान त्या लेव्हलचा तरी जर म्हणजे मुख्य अधिकारी मारला गेला तो उत्तमच आहे, नाही तर सेकंड इन कमांड त्याला देखील उडवायचा. कारण तो सेकंड इन कमांड हा फर्स्ट इन कमांड होऊ शकतो कुठल्याही क्षणी. हे लक्षात घ्या. जसं सिंहगडला झालं होतं, तानाजी मालुसरांचं बलिदान घडल्यावरती त्याचे पळत सुटले होते मावळे. वेळीच सूर्याजींनी त्याचं गांभीर्य ओळखून त्या मावळ्यांना पळवलं आणि ते दोर कापले आणि ही बिकेम द फर्स्ट इन कमांड. राईट. हा, सेकंड इन कमांड तो झाला. त्याचे परिणाम आहेत. तर याच्यात 2 पद्धती असतात की याच्यामध्ये तुमच्या शत्रूतला जो मुख्य आहे तो मारला गेला तरी सुद्धा शत्रूला जबरदस्त धक्का बसतो, किंवा जर त्याला तुम्ही जिवंत पकडू शकलात तर ती सुद्धा एक फार मोठी अचिव्हमेंट. आणि तर फार म्हणजे राजकारणालाच एक वेगळी कलाटणी बसते. आता इथं जे आहे तर शिवाजी महाराजांच्या डोक्यात काय आहे, त्याला पकडणं वगैरे असलं काही नाही. पण शिवाजी महाराजांना माहितीये की आपण जातोय फक्त 50 लोकांच्या निशी. त्याची फौज आहे 1.25 लाखापैकी 1.25 लाख फौज इथं गुंतलेली आहे. जसवंत सिंह राठोड सारखे आणि अन्य असे 60 सरदार तिथं आहेत. खडानखडा त्यांनी सगळी पुण्याची अक्षरशः म्हणजे माहिती मिळवलेली आहे. पुण्याच्या संपूर्ण परिसराची त्यांनी पूर्णतः नाकेबंदी केली, इतकी केलेली आहे की मुंगी सुद्धा जर शिरू म्हणेल फटीतनं ती शक्य नाहीये. आणि अक्षरशः शाहिस्ते खानाने तशीच ती बंदोबस्त तो केलेला होता. इतकंच नाही, त्यांनी काही मंडळींना फितवून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये ते लोणी काळभोरची मंडळी होती ती होती. नंतर पुण्याचा बाबाजी होनप देशपांडे, की जो लाल महालाच्या पलीकडेच राहूनही फितूर झाला. महाराजांच्या सावलीला, साहेबांच्या सावलीला राहून शेवटी त्याला हीच दुर्बुद्धी सुचली. अशा माणसाला आपल्याला जर उडवायचं असेल तर त्याला उडवायचंच आहे. त्याला काय शक्य नाही तिथं कैद करणं. त्याला ठारच मारायचं आहे, हेच महाराजांच्या डोक्यामध्ये होतं. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की स्वतः जायचं आणि हे शुभ कार्य सिद्धीस न्यायचं, हे त्यांनी ठरवलेलं होतं. त्यासाठी त्यांनी दिवस सुद्धा नक्की केलेला होता. तो मी तुम्हाला सांगितलं की रमझानचा तो 6वा चंद्र होता. आणि जर इंग्लिश तारीख जर पाहायची झाली तर शिवाजी महाराज 5 एप्रिल 1660, बघा मी ही तारीख व्यवस्थित सांगतोय, तुम्ही कागदपत्रांमध्ये सुद्धा ती परत चेक करू शकता हे डिटेल्स, की 5 एप्रिल 1660 राजगडावरून निघालेले आहेत. बरोबर किती जण आहेत त्यांच्या मावळे? 2000 आहेत. त्याच्यामध्ये 4 मंडळी जे आहेत
ती अत्यंत महत्वाची आहेत. त्यातले कोण कोण आहेत चार? एक मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आहेत त्यांचे, दुसरा नेतोजी पालकर सरनोबत आहे. याच्या व्यतिरिक्त दोन महत्वाची अत्यंत महत्वाची नाव आहेत ही त्या इतिहासामध्ये, बाबाजी देशपांडे आणि चिमणाजी देशपांडे. हे कोण आहेत आपल्याला माहिती आहे? तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला सांगा. मला काय असं हे नाही, म्हणजे मी असं नाही विचारत की तुम्हाला काय माहिती आहे असं नाही, तो माझा हे नाही अजिबात. पण असं आहे की बरेच वेळा तुमच्यासारख्या मंडळींचा सुद्धा अभ्यास चकित करणारा असतो आम्हाला, किंवा आपले जे श्रोते आता पाहत असतील, कोणी ऐकत असतील, म्हणजे दर्शक पाहत असतील आपले, त्यांच्यातले अनेकांना या गोष्टी माहिती असतात, फोन येतात किंवा चौकशी केली जाते. बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे ही त्या संपूर्ण लाल महालाच्या घटनेमध्ये, त्या नाट्यमय प्रसंगातली, किंबहुना त्या पुण्याच्या जीवनातली, शिवाजी महाराजांचं जे लाल महालातलं जे एक भावविश्व आहे त्यातली अत्यंत महत्वाची पात्र आहे. हे कोण आहेत? तर आपण ज्या नऱ्यामध्ये आता बसलेलो आहोत ना, नऱ्यामध्ये आपलं स्टुडिओ आहे, तिथं आपण हे सगळं शूटिंग करतोय. या नऱ्याचे जे देशपांडे जे होते तेच, त्यांच्याकडेच शिवापूरचेही देशपांडे पण होतं, ते बापूजी मुदगल देशपांडे नरेकर, की ज्यांनी आपल्या जिभेच्या करामतीनी सिद्धी अंबर वहाब बगदादी जो होता सिंहगडचा किल्लेदार, त्याला आपल्या बाजूने वळवून रक्ताचा थेंबही सांडता शिवाजी महाराजांना पहिल्यांदा जेव्हा सिंहगड मिळवून दिला होता कोंढाणा, त्यांची ही मुलं आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचं साधारणतः एक 16व्या वर्षी त्यांनी तोरणा घेतला, आणि तोरणा घेतल्यावर मग त्यांनी लगेच राजगडचं बांधकाम सुरू केलं आणि ते राजगडला राहायला गेले. म्हणजे ही घटना आहे साधारणतः 1647 मधली वगैरे आपण धरूया. तर शिवाजी महाराज पुण्यामध्ये आलेले 36 साली. त्यातला काही काळ त्यांचा गेला झांबरेचा पाटलांच्या त्या वाड्यामध्ये, काही काळ त्यांच्यासाठी शिवापूरला ते गाव वसवलं होतं, त्याचं नाव खेडचं जे एक्सटेन्शन जे आहे त्याचं नाव शिवापूर. ते शिवाजी महाराजांसाठीच ते दादाजी पंत कोंडेवांनी वसवलं आणि त्याचं नाव शिवापूर केलं होतं. तिथं शहाबाग नावाचा एक सुंदर बाग निर्माण केला होता कलमी आंब्यांचा दादाजी पंत कोंडेवांनी. तर या शिवापूरचंही देशपांडे पण यांच्याकडे होतं. त्यांची ही मुलं आहेत आणि महाराजांच्या बरोबर ते या लाल महालामध्ये बागडलेले, खेळलेले आहेत. ते महाराजांचे बालसवंगडी आहेत. महाराजांचं संपूर्ण जे एक आपण ज्याला म्हणू ना की महाराजांच्या वरती जे संस्कार जे आपण म्हणू की धर्मसंस्कार आणि शास्त्रसंस्कार जे झाले या लाल महालामध्ये आले. महाराजांनी इथं रामायण महाभारताचं अध्ययन केलं, त्याचं श्रवण केलं आपल्या मातोश्रींच्या मुखातून. दादाजी पंत कोंडेवांनी महाराजांसाठी सगळी शिक्षणाची त्यावेळेला व्यवस्था केलेली होती. महाराजांना विविध प्रकारची शिक्षणं त्यात देण्यात आली. त्यांना राजनीतीचं शिक्षण देण्यात आलं. त्यांना अक्षर ओळख तिथं झालेली आहे. त्यांना उत्तम प्रकारे शस्त्रास्त्रांचे शिक्षण देण्यात आलं. घोड्यावर बसून इतकंच नाही तर महाराज हत्तीवर बसून हत्ती देखील चालवत होते. ती सगळी शिक्षण इथं दिली. या सगळ्या घटनांचे हे दोघं जण साक्षीदार आहेत. हे सगळं लाल महालामध्ये झालं, हे सगळं लाल महालामध्ये झालेलं आहे. म्हणजे आणि लाल महालाच्या व्यतिरिक्त ही मंडळी महाराजांच्या बरोबर पुण्याच्या परिसरात बागडलेली आहेत, खेळलेली आहेत. आणि महाराज जेव्हा जेव्हा मावळ मुलखात जायचे त्यावेळेला त्यांच्याबरोबर हे सावलीसारखे दोघं भाऊ आहेत. त्यांना त्या लाल महालाची खडानखडा वित्तम बातमी आहे की लाल महालात कुठं काय आहे, स्वयंपाकघर कुठे आहे, देवघर कुठे आहे, कारंजी कुठे आहेत, हौद कुठे आहेत पाण्याचे, नंतर विश्रांतीच्या जागा कुठे आहेत, ती बाग कुठे आहे लाल महालातली, हे सगळं त्यांना माहिती आहे. हे त्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे महाराजांनी या दोघांची निवड केलेली होती. आणि मगाशी मी जे सांगितलं की ते अशी 2000 माणसं घेऊन त्याच्यामध्ये हे 4 जण आहेत, हे दोघं भाऊ आणि मोरोपंत आणि नेतोजी, हे दोघं जण आहेत. महाराज जेव्हा आले पुण्यामध्ये, पुण्याच्या जवळ आले. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. हे स्वारगेट या नावाला एक इतिहास आहे. का माहितीये? तो जेव्हा आला ना इथं, त्याला आता माहिती होतं की शिवाजी महाराजांचे हे जे तोरणा सिंहगड आणि राजगड जे आहेत ते या भागात आहेत, सदन नैऋत्यला. आता यायला त्यांना मार्ग कुठं नाही, तर हे इकडे खडक रस्ता वगैरे किंवा ते शिवापूर वगैरे मार्ग आहे. तर त्यांनी स्वारगेटचा जो भाग जो आहे तिथं, आता जे स्वारगेट जे आहे ना, तिथं त्याची चेकपोस्ट निर्माण केलेली होती आणि तिथं फिरत्या घोडेस्वारांची सतत गस्त असे. त्यामुळे त्याला स्वारगेट हे नाव पडलेलं आहे. आणि पुढे ते पेशवाईमध्ये तीच पद्धत, तसंच तिथं ते सगळं झालं. याच्या व्यतिरिक्त त्यांनी, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण पुण्याला त्यांनी घेरलेलं होतं, नाकाबंदी केलेली होती, ठिकठिकाणी त्यांनी चौकी पहारे बसवले, चेकपोस्ट निर्माण केलेली होती. शिवाजी महाराज 5 एप्रिल 1660 ला तिथनं निघालेले आहेत.
आता माझं एक कयास असा आहे की हे सगळं करत असताना आताचे जर सर्जिकल स्ट्राईक्स वगैरे आपण पाहिले तर त्याच्यामध्ये थोडंफार यांना ट्रेनिंग वगैरे दिलं जातं आधी. साधारणतः तशा रिहर्सल्स त्यांनी केल्या असं की काय राजगडावरती. मला ही शंका आहे, माझं तसं एक हे आहे, तसं असेलच असं नाही पण तसं असू शकतं. हा, तर त्यांना ते घेऊन आले. काळं वावर जे आहे तिथं महाराज पाय उतार झाले. महाराजांचा घोडा आता जो होता तो बाजी सर्जेराव जेधेने घेतला. तो घेऊन तो कुठं उभा राहिला तर नदीच्या पलीकडे उभा राहिला. कुठं उभा राहिला? नदीच्या पलीकडे, मुठा नदीच्या पलीकडे. सध्या आपल्याला कॉर्पोरेशनची जी बिल्डिंग माहिती आहे वास्तू महापालिकेची, त्याच्या मागे शिवाजीनगर आहे. त्याला गावठाण म्हणतात बघा, शिवाजीनगर गावठाण. तर शिवाजीनगर हे आत्ताचं नाव आहे. मूळ नाव आहे भांबवडे किंवा ब्रिटिश याच्यामध्ये ते भांबुर्डे म्हणायला लागले. तर त्या गावठाणामध्ये जे मारुतीरायांचं जे मंदिर आहे रोकडवाचं, तिथं हाच बाजी सर्जेराव जेधे उभा राहिलेला होता. आता परत सैन्याची विभागणी कशी केलेली आहे बघा. काळ्या वावरात आल्यावरती 400 लोक आपल्या बरोबर घेतली. हा, त्यातले 200 चिमणाजीच्या हाताखाली, 200 बाबाजीच्या हाताखाली. महाराजांची आणि चिमणाजीची तुकडी एक, हा, ती आघाडीला असणार. त्याच्या मागोमाग बाबाजीची तुकडी आणि उरलेल्या 800 मंडळींची जी तुकडी जी आहे ती एक नेतोजी पालकरकडे, मोरोपंतांकडे. आणि मग ती माणसं परत विखरलेली होती सगळी. आता याच्यामध्ये मॅनेजमेंट टेक्निकचं एक तत्व जे आहे ते आपल्याला दिसून येतं. जस्ट इन टाइम ज्याला म्हणतात, त्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं की एखाद्या प्रोडक्शनसाठी जसा मागणी असेल त्याप्रमाणे पुरवठा कसा आहे, म्हणजे तो डिमांड सप्लायच्या रेशोप्रमाणे. की ते स्टोरेज करत बसायचं वगैरे नाही, जेवढं आहे तेवढंच हे करायचं. आणि ते त्याप्रमाणे महाराजांनी ती रचना केली. जेवढी आवश्यक तेवढी माणसं घेतली, त्याची परत त्याप्रमाणे रचना केली. याचा हेतू हाच. त्यांच्याजवळ परत वेगवेगळ्या प्रकारची वाद्य दिली, शिंग, करणे, नगारे, चौघडे. आणि त्यांना अंतरावर ठेवलं की त्या खाणाखुणा इशारतीच्या झाल्या की त्यांनी त्याप्रमाणे ऍक्टिव्ह व्हायचं. महाराजांनी नदी ओलांडायची, घोड्यावरती बसायचं आणि सिंहगड पसारवायचं. हा तो सगळा डाव होता त्यावेळेला. आणि मग जेव्हा ऍक्च्युअल ते ऑपरेशन होणार होतं ते 6 एप्रिलच्या मध्यरात्री, म्हणजे 5 एप्रिलला 12 वाजता ती 6 एप्रिल तारीख लागते. दुसऱ्या दिवशी उगवतीला चैत्र शुद्ध नवमी रामनवमी आहे. रामरायाच्या जन्माच्या दिवशी गुड न्यूज द्यायची सगळ्यांना. स्वराज्याच्या या जी पिडलेली जनता आहे, त्रासलेली, पोळलेली, तिला या जाचातून मुक्त करायचं. हे महाराजांचं परमेश्वरी कार्य आहे. त्यासाठी त्यांनी त्याप्रमाणे सगळी अत्यंत योजनाबद्ध कार्य केलं त्यांनी. मग कशा पद्धतीनं आता तो ऍक्च्युअल, आता मग मी आता पटापटा जातो थोडं पुढे. की जी सगळी मंडळी निघाली, चिमणाजी बाबाजी निघाले. चिमणाजीच्या तुकडीमध्ये 400 लोक, चिमणाजी पुढे, त्याच्या मागो महाराज खासे राजश्री हातात ढाल तरवार घेऊन, मागे बाबाजींची तुकडी. आणि ही सगळी जी आली मंडळी. आता पुण्यात घुसायचं. पुण्यात जिथं घुसायचं होतं तिथं झालं काय माहिती का, यांना हटकलंच लोकांनी. चौकी पहारा चेकपोस्टवरचे त्यांनी विचारलं, तुम्ही कुठं चाललाय, कोण कुठले लोक तुम्ही? तर हे लोक इतके बेमालूम हो. चिमणाजींनी उत्तर दिलं ठोकून. तो म्हटलं, आम्ही कटकातले लोक आहोत, चौकी पारियास गेलो होतो. त्यांनाही पटलं, कारण त्यांना माहिती होतं की अरे मराठी सरदार आहेत, त्या मराठी सरदारांची जे लोक आहेत ती चौकी पारिया गेलेत. सोडला आत. ते पुढे काहीतरी असं म्हणतात की लग्नाची वरात वगैरे. ते काय आता मला त्याच्यावरती मी जास्त बोलत नाही. पण ही सगळी मंडळी आली, लाल महालाच्या मागच्या बाजूला आली सगळी, बरोबर. त्या बाजूला परसबाग होती आणि तिकडच मुतपाकखाना होता, भटारखाना ज्याला म्हणतात, तो स्वयंपाकघर त्याचं. आणि मागच्या बाजूला एक दिंडी होती, ती दिंडी चिंडलेली होती. ती दिंडी या मंडळींनी चिंडलेली फोडली आणि आता आत निघाले. चिमणाजी पुढे होता, महाराष्ट्राच्या मागोमाग. ग्राउंड लेवलला दोन्ही बाजूला हौद होते, तिथं ते पाण्याने भरलेले होते. आणि त्या अंधारामध्ये, आता तिथं काही बॅटरी नाहीये, काही नाहीये, म्हणजे कुठला तुम्ही काही मशाली घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला कारवाई करायची म्हटल्यावरती. नेमके 1-2-3 मराठी त्या पाण्यात पडले. तो आवाज झाला, कोणीही काही अरे काय झालं वगैरे काही विचारलं. ते पटकन बाहेर आले, पुढे निघाले. आता ही दिंडी पडत असताना ती चिंडलेली कच्च्या विटांची दिंडी त्यांनी पाडली. तो आवाज होत असताना झालं काय माहिती का, की ते आचारी उठलेले होते नेमके. आणि त्यातला एक पोऱ्या होता, ते स्वयंपाक करायला दुसऱ्या दिवशीची तयारी सगळी म्हणून. तो घाबरला आणि गेला वरती शायस्ताखानाकडे दालनामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की कोणीतरी लोक घुसतायत, बहुतेक काहीतरी प्रकार आहे. तर शायस्ताखान त्याच्यावरच संतापला. तो म्हटला, एवढ्या रात्री येतोय कोण इथं? म्हटलं, जा म्हटलं गप आणि तुझ्या कामाला लाग. हे पुढे आले आणि त्याच आचार्यांना चाहूल लागली. त्यांनी यांना पाहिलं, नशीब फिरलं त्यांचं. मराठ्यांचा निरोप होता, आचार्यांनाच पहिलं यांनी खलास केलं. तिथनं हे निघाले आणि वरती घुसले.
आणि पटापटापटा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तिथं कापाकापी सुरू केली आणि एकदम जी बोंबाबोंब झाली की गनिमाला शायस्तेखानापर्यंत ही खबर गेली. आणि महाराज आता जे निघाले ते शायस्तेखानाच्या दालनाच्या दिशेने निघाले. बाकीचे त्यांचे जे सवंगडी जे होते ते त्यांचा तो काय जो पराक्रम होता तो सुरूच त्यांनी केला. त्याच्यातली काही मंडळी जी होती ना ती नेमकी गेली त्या देवडीवरती मुख्य दरवाजाच्या आणि तिथं हे झोपलेली होती मंडळी. त्यांना असा पहारा करता काय असं म्हणून त्यांनी कापून काढलं. तोपर्यंत बाकीचा सगळा गोंधळ सुरू झाला. महाराज ते वरती दालनामध्ये घुसले. आदल्याच दिवशी शायस्तेखानाचा मुलगा अबुल फत्ते खान तिथं आलेला होता आपल्या वडिलांना जॉईन होण्यासाठी. तो आला हाती धनुष्य बाण घेऊन. त्यांनी काही मराठ्यांवर बाण सोडले, मराठ्यांनी त्याचे बाण चुकवले आणि त्याची झटापट झाली. तिथं तो मारला गेला. दुर्दैव त्याचं, शायस्तेखानाचं आणि त्याचं. आणि हे सगळं होत असताना त्या ज्या बेगमा होत्या, स्त्रिया ज्या होत्या त्याच्या जनानखान्यातल्या, त्यांना याचं गांभीर्य कळलं. त्या घाबरल्या अत्यंत आणि त्यांनी ती समाधानं जी होती त्या समया वगैरे ज्या होत्या त्या फुंकून तिथं अंधार केला. आता मराठ्यांनी जे काही सुरू केलं आणि महाराजांनी ती आंधळी कोशिंबीर सुरू झाली. जशी माणसं दिसतात तसं त्यांनी हे करायला सुरुवात केली. या सगळ्या गोंधळामध्ये काही मराठ्यांनी जाऊन नगरखान्यामध्ये घुसले. तिथे त्यांनी ते झोपलेली मंडळी त्यांना उठवलं, त्यांच्या मागे तलवारी लावल्या आणि म्हटलं खान साहेबांचं हुकुमी म्हटलंय वाजवा ते चौघडे नगारे वाजवा ते शिंग फुंका. आणि ते झालं ना सुधान ढाण 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 ते जे सुरू झालं इकडं जे काय ते भयानक सगळं गोंधळ बोंब कशाला कोणाला पायपोस नाही. गनिमाया चाललंय हे सगळं. अहो हा प्रकार म्हणजे असा आहे की तोफा बंदुकाच्या दंडनाटामध्ये शत्रूचा पराभव करणारे अनेक राजे या जगाने पाहिले असतील. वाजंत्री चौघड्या लावून शत्रूचा पराभव करणारा हा पहिला राजा म्हणजे तो म्हणजे शिवाजी महाराज. आणि या सगळ्यामध्ये झालं असं आणखीन एक गोष्ट की एक जमात आता ते सगळी बातमी बाहेर पण कळली की अरे गनिमाला तो दरवाजा तर उघडलेला नाही, दरवाजा बंद आणि गनिमात घुसलाच कसा सगळं. आणि ती जी बोंब झाली प्रचंड गोंधळ बाहेर सुद्धा. आणि बाहेरनं लोक ओरडतात की दरवाजा खोलो. तो दरवाजा उघडतोय कुठं कोण. एवढ्यात एका जमातदारांनी शिडी लावली वाड्याच्या त्या भिंतीला. तो त्या शिडीवरनं चढला आणि त्यांनी उडी मारली. उडी मारल्या त्याचं स्वागत मराठ्यांनी तलवार केलं, त्यालाही कापून काढला. महाराज इकडे जे गेले ते त्यांनी शायस्ता खानाला शोधून काढला. शायस्ता खान पळाला तिथनं आणि तो त्या खिडकीकडे धावला. खालती बाग होती आणि महाराजांना कळलं की अंधार आहे पण ती आकृती दिसली आणि तो खान हे लक्षात आलं. आणि तो खिडकीतनं त्यांनी उडी मारली. खिडकीवरती याचा असा हात होता. महाराजांनी त्या अंधारात जबरदस्त घाव घातला. भवानीचा किंकाळी फुटली शायस्ता खानाची. शायस्ता खान खालती पडला. महाराजांना वाटलं झालं आपण याला मारलं, पण त्याला तो मेलेला नव्हता. त्याची 3 बोटं छाटली गेली आणि तो खालती पडला. आणि महाराजांच्या लक्षात आलं की कार्यभाग साधला, शायस्ता खान मेला अशा त्या समजात होते. आणि महाराज देखील खालती आले. आणि त्याच वेळेला कोण जाणे कसं जाणे पण तो दरवाजा उघडला गेला आणि बाहेरचा प्रचंड लोंढा आत शिरला. प्रचंड गोंगाट, प्रचंड त्यात नगारे चौघडे वाजतायत. आणि त्यात ती आरडाओरड सुरू झाली. ती गनिमाया दगा. तर यांनी ओरडायला सुरुवात केली महाराजांसकट सगळ्यांनी, गनिम काय गनिम असं हे करून. आता याच्यामध्ये या माणसांना ओळखणं तरी कसं हो की त्याच्यामध्ये आपण डिस्गाईज आणि ते इन्फिल्ट्रेशन ज्याला म्हणतो ना त्याची हे सगळ्यांनी हे केलेलं असणार. कारण डिस्गाईज म्हणजे काय की तुमची ओळख लपवणे. ती ओळख लपवण्याचे मार्ग काय असतात तर वेषांतर करणं आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये काही बदल करणं. याचा अर्थ तुम्हाला उत्तम मेकअप करता यायला पाहिजे. या गोष्टी या लोकांना येत होत्या हे कळून चुकतंय आपल्याला. बरं, एखादं लष्करी अभियान जेव्हा संपन्न केलं जातं तर ते संपन्न करण्याच्या आधी मिलिटरी इंटेलिजन्स जो असतो ते जे सगळी रेखे करतात त्याच्यात देखील हा डिस्गाईज आणि इन्फिल्ट्रेशन हा प्रकार येत असतो. तो उत्तम प्रकारे साधलेला होता. महाराजांचं गुप्तहेर खातं ते अत्यंत सक्रिय आणि अत्यंत सक्षम होतं. आपल्याला माहिती आहे की बहिर्जी नाईक जाधव हा रामोशी वंशातला एक अत्यंत उत्तम कर्तबगार माणूस या खात्याचा प्रमुख होता. त्याचं सुभेदार खाते नजरबाज हेच त्याचं डेसिग्नेशन होतं. अशा त्या सगळ्या ह्याच्यात ती महाराजांनी हा डाव साधला आणि महाराज त्यातनं बाहेर पडले. आणि जे बाहेर पडले ते ठरलं होतं कुठं कोणी जायचं. महाराजांच्या बरोबर ते छापेवाले जे मावळे होते 50 लोक होती फक्त, ते बाहेर पडले. याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, महाराजांची 6 माणसं ठार झाली आणि काही लोक जखमी झाली. त्यात कोयाजी बांदल हा जो होता हा सुद्धा जखमी झाला. हे सगळी कमांडो कारवाई आहे ही. ही कमांडो ऍक्शन आहे ही. त्याच्यामध्ये तो जखमी झाला. पुढे त्याला नेला पण तो पुढे त्या ह्याच्यात गेला नंतर. आणि याच्यात झालं काय
तर 40 मोठे दरकदार, एक अत्यंत मोठा सरदार आणि 12 स्त्रिया खानाच्या मारल्या गेल्या. याच्या व्यतिरिक्त अबुल फत्ते खान त्याचा मुलगा मारला गेला आणि त्याची एक बेगम तर इतकी भयंकर पद्धतीने मारली गेली की तिच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, इतके तर छिन्न विच्छिन्न झालं पर्यंत की ते टोपलीत भरून दफनाला न्यायला लागलं. असं ते आहे. आणि आणखीन एक माझ्या तुम्हाला सांगतो, त्याची एक मुलगी बेपत्ताच झाली, ती सापडली नाही. तर शायस्ता खानाने त्याच्या सैन्याने बोंब करायला सुरुवात केली की शिवाजींनी पळवली. पण पुढे याच्यावरती औरंगजेबाचं हे आहे की शिवाजी काही करेल पण शिवाजी असं कधीही करणार नाही. तो स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत सच्शील आहे. समर्थांनी जे म्हटलंय ना, सर्वात हाई सुशील, सकाळ साई सुशील सर्वज्ञ, ते शिवाजी महाराजांचं इथे दिसून येत आहे. आणि मग त्याला ते नंतर मग माझ्या असं एक वाचनात आलेलं आहे की त्या मुलीचं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मजा झाली. हे सगळं घडण्यापूर्वी शायस्ता खानानी आपली ती जी एक अत्यंत लाडकी मुलगी होती परी बेगम, तिचं लग्न त्या नामदार खानाशी लावून दिलं होतं आणि ही दुसरी मुलगी. तर ते नंतर असं म्हणजे वाचनात वगैरे आलं किंवा ते अशी एक ती वदंत आहे की तिचं आणखीन त्या शाहिस्ते खानाचा मुलगा, शाहिस्ते खानाचा एक नोकर, त्याचं काहीतरी लफड झाला म्हणून. आता ते याच्यामध्ये म्हणजे कसं हे ना, ती पळून गेली, म्हणजे ते गायब झाले काहीतरी आहे. बरोबर. म्हणजे आता थोडक्यात हे जे शाहिस्ते खानाचं झालं, आपण आता शेवटाकडे जर आलो तर याचा परिणाम काय झाला हे बघून आपण आता मी तुम्हाला सांगतो की आता हे सोशो कल्चर, मी तुम्हाला याच्यातले रिलिजियस अस्पेक्ट सांगितले, याच्यातले म्हणजे जॉग्राफिकल जे काही हे आहे ते सांगितलं, किंवा त्या हवामानाचा अभ्यास वगैरे सगळं सांगितलं. महाराजांनी अमृतेश्वरच्या घाटात, सध्याचा जो अमृतेश्वर घाट आहे, तिथं मुठा नदी ओलांडली, कारण तिथं मुठेला उतार होता आणि पाणी कमी होतं. ती ओलांडली आणि तिथनं ते घोड्यावरती स्वार झाले त्या रोकडोबाच्या इथं. आणि ते जे तिथनं जे गेलेले आहेत ना, ते डायरेक्ट सिंहगडला नाही गेले, ते मध्ये जर्शेश्वर नावाचं एक शिवाचं स्थान आहे. ते कुठे तुम्हाला सांगतो, इंडियाची हद्द जिथे संपते ना, त्याच्या मागे ते कुंपण वगैरे आहे, त्याच्या मागे स्प्लेंडर सिटी नावाची एक सिटी आता डेव्हलप झाली आहे बघा. ते थोडंसं हिल स्टेशन टाईप किंवा ते बंगलो स्कीम वगैरे. तो वरती जो प्लॅटो आहे ना, तिथं हे जर्सेश्वर आहे. तिथं त्या जर्सेश्वरावरती ही कथा लिहून ठेवलेली आहे. तिथं ते गेले होते, तिथं दर्शन त्यांनी घेतलं की त्याच्या कृपेने आपल्याला यश मिळालं महादेवाच्या. आणि तिथनं ते सिंहगडला गेले. 3 प्रहरी त्यांना बातमी कळली, म्हणजे दुपारी 3 वाजता, की खासा नवाब जिवंत आहे, परंतु त्याची 3 बोटं छाटली गेली. आणि दहशत इतकी बसली आहे की दहशत खाऊन आता खासा नवाब औरंगाबादेस निघून पळून चाललेला आहे. तर महाराजांना वाईट वाटलं की आपलं ध्येय होतं त्याला ठारच मारायचा, पण तो वाचला. पण महाराज म्हटले की ठीक आहे. त्याच्यावरती महाराजांनी विनोद बुद्धीने श्लेष केला. ते म्हटले, शास्ता खान नाव बादशाने नाव ठेवले, उत्तमच झाले, चांगली शास्त केली, म्हणजे त्याला चांगली शिक्षा केली मी. आणि याचा एक जबरदस्त असा एक त्याचे सायकोलॉजिकल इफेक्ट्स आता मी तुम्हाला सांगतो याचे काय काय झालेले आहेत. कि ये बदलता इंडिया, ये घर में घुसता भी है और मारता है, और जितना मारता है ना उससे ज्यादा वो घसीटता है. हा जो संदेश आज आपण पाकिस्तानला किंवा आपल्या शत्रू राष्ट्रांना दिला, तो महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी त्यावेळच्या शत्रूला म्हणजे मोगलाईला दिला, की तुझी 1.25 लाखाची फौज देखील त्या फौजेच्या गराड्यात तू होतस, ती तुझं संरक्षण करू शकली नाही. मी फक्त 50 लोकांच्या निशी आलो आणि तुझा सगळा दिमाग उतरवला. इतकंच नाही, तुझ्या मुघल सल्तनतीचा दिमाग मी आज उतरवलाय, तुझ्या बादशाचा दिमाग मी उतरवला, माज उतरवला, तो देखील तुझं संरक्षण करू शकत नाही. आणि किती परिणाम झाला की 3.25 वर्ष जो शायस्ता खान पुणे चिवटपणे बसला होता, निघत नव्हता, तो अवघ्या काही तासामध्ये बोरी विस्तार गुंडाळून औरंगाबादला पळून गेला. हा परिणाम झाला. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक परिणाम, 2 तुम्हाला घटना सांगतो आणि मग त्याच्यावरती तुम्ही ठरवा की पुढे किती वेळ हे कंटिन्यू करायचं. दुसरी घटना अशी आहे की हे सगळं तुम्ही तो मला विचारलं होतं मध्यंतरी की हे सगळं झाल्यानंतर औरंगजेबाची प्रतिक्रिया काय होती. औरंगजेबाला ही बातमी कळली तेव्हा तो काश्मीरच्या वाट्यावर होता, कारण उन्हाळा होता आणि ते काश्मीरला थंड हवेच्या ठिकाणी म्हणून जायचं म्हणून तो तिथं झालं होतं. काश्मीरच्या वाट्यावर त्याला ही कळली आणि अक्षरशः लाही झाली अंगाची तिथल्या काश्मीरमध्ये सुद्धा, की 3.25 वर्षांनी या फौजांनी केलं काय. लाखो तलवारी, भाले, हजारो खंडी दारू गोळा खर्च केला, एवढा मोठा सुसज्ज तोफखाना याला दिला, आणि यांनी केलं काय. काय तर म्हणे आमच्या शिवाजींनी मध्यरात्री येऊन बोटं छाटली. काय हा मूर्खपणा आहे. याचा परिणाम असा झालेला आहे की
बंगालच्या सुभ्यावरती त्यांनी त्याची बदली केली. बंगालच्या सुभ्यावर जशी बदली होत असते सुभेदार म्हणून, ते असं समजायची की बादशाची इतराजी त्याच्यावर झालेली आहे. खुद्द औरंगजेब म्हणत असे की बंगालचा सुभा म्हणजे नरक आहे, नरक. आता जे आपण पाहिलं ना काय झालंय, तशीच परिस्थिती किंवा त्याच्यापेक्षाही भीषण परिस्थिती त्यावेळेला तिथं होती. आणि त्याचं पुढचं वाक्य आहे की एवढं जरी असलं तरी तिथं खाण्यापिण्याची मात्र उत्तम तरतूद आहे. तर या बंगालच्या सुभ्यावरती असताना मग औरंगजेबाने पुढे याला आसाममध्ये गुवाहाटीवरती कॅम्पेन करायच्या ऑर्डर्स दिल्या, कमांड दिली. कारण तिथं लासित बारफुकन किंवा लाचित बारफुकन, बारफुकन म्हणजे बार म्हणजे बडा आणि फुकन म्हणजे योद्धा, बडा योद्धा असं त्याचं आहे. तर तो लाचित बारफुकन जो होता तो आसाम मध्ये होता. त्यांनी या मोगलाईच्या विरुद्ध शस्त्र हाती धारण केलं होतं आणि तो आसामचं राज्य आपलं वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यावरती औरंगजेबानी या शायस्ता खानाला पाठवलं. लासित बारफुकन त्यावेळेला आजारी होता, किंबहुना मृत्यूशय्यावर होता. असं असताना देखील आपल्या सैन्याला तो धीर देत होता आणि त्यांच्या मोगलांच्या विरुद्ध लढायला तो प्रवृत्त करत होता. आणि त्यावेळेला त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे शायस्ता खानाला. त्यांनी म्हटलंय की तू त्या शिवाजीला त्याचा पराभव करण्यासाठी, त्याचं स्वराज्य जिंकून घेण्यासाठी तू तिकडे गेला होतास, तर शिवाजीने तुझ्यावर छापा घातला. तुझं सुदैव म्हणून तुझ्या 3 बोटावरच ते निभावलं, पण इथं तुझं मुंडकं परत जाणार नाही म्हटला. इतका म्हणजे बघा, समविचारी जे लोक आहेत त्यांना सुद्धा तो एक बूस्ट मिळाला महाराजांच्या या एका पराक्रमाच्या घटनेतून. आणि आश्चर्याची गोष्ट नाही, पण महत्वाची गोष्ट की अशा बलाढ्य मुघल फौजेचा त्या लचित बारफुकनच्या सैन्यानी तो आपला राजा आजारी असताना देखील पराभव केला. त्याला दिसत होतं आपलं मरण, तो गेला त्यात, पण त्याचे जे सैन्य जे होतं ते विजयी झालं. तिसरी एक गोष्ट आणखीन सांगतो. ज्या वेळेला महाराज आग्र्याला जाणार होते ना, सगळं पुरंदरच्या तहानंतरचं जे राजकारण आहे ते मिर्झा राजाच्या मध्यस्थीने, म्हणजे मिर्झा राजानीच मध्यस्थी कसली, मिर्झा राजानीच ते घडून आणलं. औरंगजेबाच्या काही डोक्यात नव्हतं की शिवाजी महाराजांना बोलवायचं वगैरे तिकडे. ते मिर्झा राजाचा वैयक्तिक स्वार्थही होता त्याच्यामध्ये वगैरे, ते सगळं तो विषय होता. पण जेव्हा शिवाजी महाराज जेव्हा तिथं भेटायला जात आहेत, हे जेव्हा त्या शायस्ता खानाला कळलं, तो म्हटला तुला ही दुर्बुद्धी कुठनं सुचली, तू असलं काही पडू नको या भानगडीमध्ये. हा महाभयानक माणूस आहे, हा एकाच वेळेला अनेक ठिकाणी प्रकट होतो, गुप्त होतो, हा कधी काय करेल हा हे नाही. या अंधश्रद्धा त्यावेळेला किंवा महाराजांच्या बद्दल त्यावेळेला पसरल्या आणि महाराजांनी याचं कुठेही खंडन किंवा निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन करायला गेले नाहीत. महाराजांनी कुठेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे गेले नाहीत की ही अंधश्रद्धा, त्यांनी त्याचा नेमका फायदा घेतला पुढच्याही काळामध्ये. आणि मग आणखीन एक गोष्ट अशी झालेली आहे, आणखीन एवढं सगळं होऊनही ते तिथे गेले, ते अडकले. महाराजांच्या लक्षात आलं की आपण अडकलेलो आहोत, तर आता सुटक्यासाठी प्रयत्न. मग तो मुघल सल्तनतीचा मुख्य बक्षी जो होता मोहम्मद अमीन खान, त्याच्या मध्यस्थीने जाफर खानाला जेव्हा महाराज भेटायला गेले बरं का, तर त्यावेळेला मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ती फरजाना बेगम या जाफर खानाची पत्नी ती त्यावेळेला इकडं आहे. तर तो जाफर खानाला महाराज भेटीसाठी काही वस्तू रोख रक्कम वगैरे घेऊन गेलेले होते की त्याचं मन वळवावं, त्यांनी आपल्यासाठी रदबदली करावी बादशाकडे की शिवाजीला इथनं जाऊ द्यावं यासाठी वगैरे. तर ती त्या बाईला जेव्हा कळलं, बायका बघा त्यांचा नवऱ्यावरती भयंकर असतो, म्हणजे किती पराक्रमी नवरा असलं तरी बायकोला घाबरतो बघा. औरंगजेब सुद्धा सतत त्याची एक जी इराणी बायको होती तिला भयंकर घाबरायचा. तर तिला जेव्हा हे कळलं तेव्हा ती म्हटली हे असली का ही पिढा नकोच, आणि त्या शिवाजीला घरात तर अजिबात आणू नका म्हटलंय, माझ्या घरात त्याला आणू नका. बरं एवढं होऊ नये, जेव्हा ते आले महाराज त्याला भेटायला आणि तो जो त्यांच्या बरोबर बसला, तर ही बाई सारखी आतल्या खोलीत असा पडदा बाजूला करून डोकं बाहेर करून ते महाराजांच्याही लक्षात आलं. इतकी ती दहशत बसली. आणि जेव्हा महाराज तिथनं पळाले ऍक्च्युली आग्र्यामधनं, आणि ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली, सगळ्यात पहिल्यांदा औरंगजेबाने काय केलं असेल तर आपल्या महालाभोवतीचे पहारेचे होते ते त्यांनी वाढवले आणि अत्यंत कडक बंदोबस्त आपल्या महालाभोवती ठेवला. इतकंच नाही तर महाराज जोपर्यंत आग्र्यामध्ये होते आणि जेव्हा तो नमाज अदा करायला जायचा त्या मशिदीमध्ये, तोपर्यंत कडेकोट बंदोबस्त तिथं असायचा. इतका जबरदस्त प्रभाव याच्यामध्ये होता की शिवाजी महाराजांचं जे वैशिष्ट्य मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर आता मी एकच वाक्य इथं सांगतो आणि मग तुम्ही याचा समारोप करू शकता. इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आहे ती ब्रिटिशर्सनी त्यावेळेला सुरू केलेली होती डेहराडूनला. तिथं सर फिलिप चेटवूड नावाचे जे अधिकारी होते
त्यांनी तो जो क्रेडो जो आहे तो तिथं त्यांचा तो क्रेडो, त्याला चटवूड क्रेडो असं म्हटलं जातं, ते बोधवाक्य त्या कॅडेटसाठी लिहिलेलं की त्यांना त्यातनं प्रेरणा मिळेल, आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचंय, ते जे त्यांनी बोललेलं आहे त्यांनी ते बोधवाक्य तिथं लिहून ठेवलेलं आहे. तो चेटवूड क्रेडो जो आहे तो आता मी तुम्हाला, आता माझा काही सगळा पाठ नाही त्यामुळं क्षमा करा, जरा वाचून दाखवतो. द सेफ्टी, honor and welfare of the country come first, always and every time. The honor, welfare and comfort of the men you command come next, always and every time. Your own is comfort and safety come last, always and every time. आणि आता शिवाजी महाराजांच्या ज्या आयुष्यातले जे अद्भुत प्रसंग जे आहेत, फत्तेखानाचा प्रसंग असो, अफजल खानाचा प्रसंग असो, पन्हाळगडचा प्रसंग असो, त्यानंतर शायस्ता खानचा प्रसंग असो, किंवा राज्याभिषेकापूर्वी अवघे 41 दिवस उरलेले असताना महाराज जे 42-42व्या दिवशी राज्याभिषेक आहे 24 एप्रिल 1674 महाराज स्वतः जातात सैन्यानिशी आणि वाईजवळचा केंजळगड फत्ते करतात, ते सुद्धा आघाडीला जाऊन, आघाडीवर राहून. आणि मग समर्थ रागावून त्यांना एक पत्र लिहितायत की आता तुमचा राज्याभिषेक ठरलेला आहे, तुमच्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ही तुमच्यावर असलेली जबाबदारी आहे. आणि समर्थांनी लिहिलं, धुरेने युद्धात जाणे हे तो राजकारण नव्हे. आणि मग महाराजांनी काही काळ त्यांचा तो जो आदेश होता तो शिरोधार्य मारून महाराज मग पुढच्या काही काळ स्वतः धुरेने युद्धाला गेले नाहीत. हा जो संदेश आहे या चेटवूड क्रेडो जो आहे या फिलिप चेटवूडने दिलाय, तो त्यांनी 20व्या शतकात जो दिला तो महाराजांनी 17व्या शतकामध्ये प्रत्यक्ष जगून दाखवला. आणि ती जी प्रेरणा दिली आपल्या मराठी माणसाला, जदुनाथ सरकारांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांच्या कार्याचं मूल्यमापन अत्यंत सुंदरपणे केलेलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय तर शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं कार्य काय, तर आत्मविश्वास गमावलेल्या या समाजाला त्यांनी परत आत्मविश्वास दिला. या राष्ट्राचे, या भूमीचे आपण भूमिपुत्र आहोत आणि इथं आपण आपलं स्वराज्य निर्माण करून आपलं राज्य स्थापन करू शकतो आणि ते यशस्वीपणे चालवू शकतो. हा आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मविश्वास गमावलेल्या या समाजाला, विशेषतः मराठ्यांना दिला. आणि संपूर्ण म्हणजे पुढे या स्वराज्याचं एका छोट्या रोपट्याचं पुढे हत्तंजावर, तहत पेशावर, श्रींचं राज्य, हिंदवी स्वराज्य हे साम्राज्यात आणि सुराज्यात रूपांतर झालेलं सगळ्यांना पाहायला मिळालं. ते पाहायला महाराज देहानी अस्तित्वात नव्हते, परंतु महाराजांचा जो विचार होता तो जगला. आणि लोक म्हणतात की तुम्ही म्हणता देव आहे, देव आहे, कुठे आहे तुमचा देव? शिवाजी महाराज तर 50 वर्षाचे असताना, 51 वर्षे, 50 वर्ष, 41 वर्षाचा फक्त महाराजांचं आयुष्य आहे. 42व्या दिवशी महाराज गेलेत. टोटल जे दिवस आहेत, एकूण जे दिवस आहेत ते 18,306 दिवस आहेत आयुष्याचे. फक्त त्यातले पहिले 15 वर्षाचे जर दिवस जर आपण सोडले म्हणजे 6,000 दिवस गेले तर फक्त 12,000 दिवस आहेत फक्त. आणि त्याच्यात काय अद्भुत पराक्रम शिवाजी महाराजांनी केलेला आहे की पुढच्या 350 वर्षामध्ये जे घडणार ते महाराजांनी त्यांच्या या अवघ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवलेलं आहे. औरंगजेबाने पुढे मान्य केलेलं आहे की जेव्हा तो 25-26 वर्ष झगडत होता आणि त्याच्यात ईर्षा होती की संपूर्ण हिंदुस्थान मुघल सत्तेच्या छत्रछायेखाली आणायचा, दारुल इस्लाम करायचं या राष्ट्राला, ते त्याचं स्वप्नाचं साकार झालं नाही. शेवटी एक 4/6चा खड्डा त्याला आम्ही 20 फेब्रुवारी 1707 सकाळी 7:15 वाजता दिला, भिंगारमध्ये जेव्हा तो मेला त्यावेळेला. परंतु महाराजांचं जे स्वप्न होतं, औरंगजेबाच्या डोळ्या लेखत महाराजांचं स्वप्न साकार झालं. परत फिरायची तर शक्यता नव्हती, सगळा स्टेटस इश्यू केला होता, परत सुरक्षितपणे जाऊ की नाही, उत्तरेत जायचं झालं तर ही भीती होती. अकबरापासून स्वतःच्या खजिन्यापर्यंत सगळे खजिने रिकामे झाले होते. आणि मराठ्यांच्या या स्वातंत्र्य युद्धाचा परिणाम असा झाला होता की मुघल साम्राज्यात असलेली जी रयत होती, तिथले जे जमीनदार होते ते त्या अन्यायाला जे पिसलेले होते त्यांनी उठाव केलेला होता. कृष्णा सावंत हा जो सरदार होता त्यावेळेला माळव्यात घुसलेला होता. धनाजी जाधवराव 90,000ची फौज घेऊन गुजरातच्या सुभ्यावर चालून गेलेला होता. औरंगजेबाने गुजरातच्या सुभेदाराला पत्र पाठवलेलं आहे की तुझ्याकडची जी अतिरिक्तची फौज आहे ती तुम्हाला पाठवते. त्यांनी पाठवली नाही. औरंगजेबाने परत हे केलं की अरे इतका वृद्धत्वाकडे आलेलो असताना आम्ही जिहाद करतोय आणि तुम्ही मात्र
मला सैन्य पाठवत नाही, त्यावेळेला त्याचं उत्तर आहे की मी तुम्हाला फौज पाठवेल, पण तो धनाजी जाधवराव माझं काय करेल. आणि औरंगजेबाचे पत्र आहेत की आज आम्ही 2000 शिवाजी मारले, आज आम्ही 3000 शिवाजी मारले. याचा अर्थ काय? शिवाजी महाराज तेव्हा कसे देहानी होते? त्याला प्रत्येक मराठ्यामध्ये शिवाजी महाराज दिसवते. शिवाजी महाराज ही एक व्यक्ती राहिलेली नसून शिवाजी महाराज हा एक अमर शाश्वत विचार झालेला होता. शेवटी सगुणातून निर्गुणात जाणं हे काय असतं? ते हेच तर असतं. हे शिवाजी महाराजांनी आम्हाला दाखवलं. शिवाजी महाराजांनी आम्हाला आमचं स्वत्व आम्हाला मिळवून दिलं, आमचं राष्ट्रीयत्व आम्हाला मिळवून दिलं, आमचं नॅशनल कॅरेक्टर आम्हाला मिळवून दिलं. यासाठी आता समर्थांच्या शब्दात जर बोलायचं झालं तर शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी विरावे कीर्तिरूपे, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या परते आणखी काय लिहावे. जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसमर्थांचं स्मरण हेच राष्ट्राचं स्मरण, आणि शिवसमर्थांचं विस्मरण हेच राष्ट्राचं मरण, असं शिवथरघळीचा शोध लावलेले थोर समर्थ भक्त शंकर श्रीकृष्ण देव का म्हणत होते, त्याचं उत्तर या संपूर्ण पॉडकास्ट मधनं आपल्याला मिळू शकतं. फक्त जाता जाता सांगतो, क्षमा करा, की ऑल आवर रेजिमेंट्स दे हॅव देअर बॅटल क्रायज ऑर वॉर क्राय इन द नेम ऑफ आवर गॉड्स ऑर गॉडेसेस. देवदेवतांच्या नावाने आहे. एकच घटना अशी आहे किंवा एकच रेजिमेंट, द ओनली रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्री, दॅट इज द ओनली रेजिमेंट which has its battle cry or war cry in the name of a human being, and that is none other than छत्रपती शिवाजी महाराज. की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यावरती बंदी होती, अटक होत असे ब्रिटिश आमदानीमध्ये. केरनचा किल्ला जो 42च्या युद्धामध्ये, 1942च्या त्या महायुद्धामध्ये इथिओपियातला ताब्यात येत नव्हता दोस्त राष्ट्रांच्या, सुभेदार लावंड म्हणून होते, त्यांनी विनंती केली त्या सीओला की मला आम्ही परवानगी द्या. 2 वेळा फेटाळणी आली, नंतर ती दिली गेली आणि त्यांनी सांगितलं की हा एवढाच फक्त मर्यादित काल आहे, तो सुद्धा पहाटे काहीतरी 1:30-2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत, त्याच्यात काय करायचं तर कारण तुमची कारवाई सक्सेसफुल करून दाखवा. आणि त्यावेळेला जेव्हा ही पहिल्यांदा त्या इथिओपियामध्ये ही जेव्हा बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्धगर्जना दिली गेली, आणि त्यावेळेला त्याचं स्फुरण चढलं त्या मराठा लाईट इन्फंट्रीला. 3.5-4 महिने लढून जो किल्ला ताब्यात येत नव्हता, जे ठाणे येत नव्हतं, ते अवघ्या 3 तासामध्ये आमच्या कॅव्हलरीनी जिंकून घेतलं. आणि तेव्हापासून मराठा लाईट इन्फंट्री या रेजिमेंटची ही अधिकृतरित्या वॉर क्राय झाली. हा इतिहास त्यावेळेला बिकानेरचे गंगासिंह महाराज जे होते त्यावेळेला बॅटलफील्ड वरती स्वतः लढत होते, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. त्या घटनेची नोंद त्यांनी आपल्या डायरीमध्ये केलेली आहे. ती डायरी आज बिकानेरमध्ये त्यांच्या राजवाड्यामध्ये सुरक्षित आहे. त्या डायरीतली नोंद त्यांचे सुपुत्र कर्णिसिंह महाराज यांनी स्वतः श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, पद्मविभूषण आणि इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दाखवलेली होती. हे शिवाजी महाराजांचं महात्म्य आहे आजच्या काळात. कविभूषणाने जे म्हटलेले आहे की माझी जी मलिन झालेली जी वाणी होती ती शिवरायाचं चरित्र गायल्यामुळे ती आता परत शुद्ध झाली. शिवाजी महाराजांनी काय केलं तर हिंदूंच्या गळ्यातली जानवी, गळ्यातल्या माळा, हिंदूंच्या शिखा महाराजांनी सुरक्षित ठेवल्या. शिपायांची रोटी चालवली. देवळात देव आणि घराघरांमध्ये कुलधर्म कुलाचार जिवंत ठेवले. बादशाचं आपल्या शर्तूंचं निर्धारण केलं. बादशाला मुरगाळून टाकला आणि एवढं करून वर देण्याचा अधिकार आपल्याकडे ठेवला. हे कविराज भूषणाने शिवाजी महाराजांचं केलेलं वर्णन आहे. काय बोलू यापेक्षा. थांबतो. आपण सर्वांनी अत्यंत संयम राखून माझे हे बोबडे बोल ऐकून घेतलेत. आपल्या हृदयस्थ श्रीरामाला, शिवसमर्थांना मनोमन साष्टांग भावे प्रणिपात करतो आणि वाणीला काही काळ का विना पण विराम देतो, अल्पविराम देतो.